मी आणि माझी फॅमिली किती सेफ झोनमध्ये जातोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही ब्रोक होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही कर्जबाजारी होणार आहे किंवा काही तुम्ही म्हणजे जो कोणी होणार आहे आणि त्याच्यावर जेव्हा डिझास्टर्स येणार आहे, तर जे तुमचं स्टेटस बघून टाळ्या वाजत होते त्यातले 99% लोक गायब होणार आहेत. मनी कॅन ॲब्सोल्युटली बाय हॅपीनेस. सॅलरी अकाउंट आहे ते फक्त गेटवेचं काम करत आहे की 30 तारखेला अकाउंटवर डिपॉझिट होत आहेत आणि नेक्स्ट 30 तारखेपर्यंत ते उडाले तुम्हाला कळत पण नाहीये कसे होत आहेत. तुमची गरज संपते खूप लवकर. प्रायव्हेट सेक्टरमध्ये 30-40 वर्ष काही लोकांच्या आयुष्यामध्ये जाणार आहेत की जे सॉलिड अर्निंगच नसणार आहे त्यांच्याकडे. तुम्ही ज्या दिवशी जॉब सुरू करताय त्या दिवशीच रिटायरमेंट प्लॅनिंग बघायला पाहिजे. तर ते ट्रेडिशनली आपल्याकडे FDs, इन्शुरन्स पॉलिसीज यालाच इन्व्हेस्टमेंट लोक समजत राहिले. कारण की आजच्या 100 रुपये तुम्ही जे घेणार आहे ते 10 वर्षांनी अजून त्याच्या तेवढे घ्यायला तुम्हाला 200 रुपये लागणार आहेत. त्यामुळे पैसा हे एक इनइफिशियंट मीडियम आहे वेल्थला स्टोअर करण्याचं. चितळे बंधू काही स्वतः येऊन काउंटरवर बसलेले नाहीत. तर तो विळखा खूप वाईट असतो. त्याच्यातून कधी कधी एक आयुष्य अपुरं पडतं त्याच्यातून बाहेर निघायला. काही लोकांना तर पुढची पिढी मागच्या पिढीचे कर्ज फेडत बसते. सोन्याचा अंडा देणारी कोंबडी आहे, तिचे फक्त अंडेच खायचे आहेत, म्हणजे ती कोंबडी कापायची नाहीये. शाहरुख खानचंच उदाहरण चांगलं होतं, इथंच सुरुवात करायला पाहिजे. कॅन मनी बाय हॅपीनेस. खरंच कॅन मनी बाय हॅपीनेस? मला तरी नक्की वाटतं की मनी कॅन ॲब्सोल्युटली बाय हॅपीनेस. म्हणजे हे समजून घ्यायच्या आधी मला असं वाटतं की हॅपीनेस आणि प्लेजर आर 2 डिफरंट थिंग्स. आनंद आणि सुख ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण मेनली सुखासीन जीवनाच्या मागे पळत असतो आणि ट्रू जो हॅपीनेस आहे त्याला इग्नोर करत असतो बऱ्याच वेळा. पण आपण तो फरक एकदा समजून घेतला की मग मनी कॅन बाय हॅपीनेस आपल्याला हे कळायला लागतं. म्हणजे आपण काय करतो बऱ्याच वेळा की आनंद आणि प्लेजरमध्ये, मी म्हटलो तर हॅपीनेस आणि प्लेजरमध्ये गफलत होते की आपण वस्तूंमध्ये टेम्पररी काहीतरी मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये आपण आनंद शोधायचा प्रयत्न करतो आणि ट्रू आनंदापासून आपण बऱ्याच वेळा मग डिप्राईव्ह होऊन जातो. तर मला असं वाटतं की तुम्हाला जे वाटतंय, म्हणजे तुमचे जे स्वप्न आहेत किंवा एक कम्फर्टेबल लाईफच्या पलीकडे पण असे काही स्वप्न असू शकतात की मला माझ्या वेळेवर माझं नियंत्रण पाहिजे, मला असे पैसे कमवायचे आहेत की ठीक आहे बाबा, मला आता कोणी मला म्हणणार नाही की इतक्या वाजताच उठ, इतक्या वाजताच ऑफिसला आहे, इतक्या वाजताच जा किंवा का उशिरा आला. असे काही लोक असतात की ते त्यासाठी पैसे कमवतात. त्याला म्हणतात की फायनान्शियल फ्रीडम म्हणतात किंवा टाईम फ्रीडम. आणि आता नवीन जनरेशनमध्ये ह्या गोष्टी खूप बजवर्ड झालेल्या आहेत, ह्या फायनान्शियल फ्रीडम, टाईम फ्रीडम. असे काही मुलं आहेत की जे त्यांच्या करिअरच्या अर्ली टाइम्समध्येच ते प्लॅनिंग करतायत, भरपूर पैसे कमवतायत किंवा साठवतायत, त्याला सेन्सिबली इन्व्हेस्ट करतायत आणि मग फायनान्शियली फ्री होत आहेत त्यांच्या 30s मध्ये, बिफोर 40s, आणि नंतर ते त्यांचं आयुष्य स्वतःच्या ऑन देअर ओन टर्म्स जगायचा प्रयत्न करतायत. तर तुम्ही हॅपीनेस आणि प्लेजरमध्ये कसं डिफरन्शिएट करता त्यानुसार ठरतं. आपण फक्त मटेरियलिस्टिक वस्तूंच्या मागच पडत असू तर मग ते अनएंडिंग असणार आहे आणि तो हॅपीनेस किंवा ते प्लेजर व्होलाटाईल असणार आहे, ट्रान्झिएंट असणार आहे, की ती वस्तू थोडी जुनी झाली का त्याच्यातला हॅपीनेस संपणार आहे तुमचा. पण एक लॉंग लास्टिंग हॅपीनेससाठी आपण प्रयत्न करू शकतो. आधी तो कन्सेप्ट समजून घेतला तर मग आपल्या इन्व्हेस्टमेंट्स किंवा आपलं मनी मॅनेजमेंट पण तेवढं मिनिंगफुल व्हायला लागेल. हां, आणि असं पण आहे की कॅन मनी बाय हॅपीनेस असं याचं उत्तर आपण नाही, मनी पैशाने आपण आनंद नाही खरेदी करू शकत असं उत्तर आपल्याला वाटलं आता आहे. 10 वर्षांनी कळलं की ते उत्तर चुकीचं होतं. तर तोपर्यंत तू काहीच केलेलं नाही ना, तुझे 10 वर्ष मधले वाया गेले. तर तू असं कन्सिडर करून चाल की मनी कॅन बाय हॅपीनेस, त्या दृष्टीने प्लॅनिंग कर. आणि नाही हॅपीनेस बाय केला म्हणणे तरी ऍटलीस्ट तर इट्स गुड टू हॅव crore rupees इन युअर ओन बँक ना. त्याने काय वाव नाही, त्यात काय तोटा तर नाही तोटा तर नक्कीच नाही. तर हे प्लॅनिंग जर बोललं ना अजिंक्य, आता मेट्रो सिटीज मध्ये म्हणजे पुणे, मुंबई, बंगलोर, दिल्ली, एकीकडे नोकऱ्या नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे, नोकऱ्या मिळत नाही. पण सर्व्हिस सेक्टर किंवा टेक्नॉलॉजीने जी काही बूम आणली आणि ज्या काही नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या, काही वर्गाला नोकऱ्या मिळतायत आणि त्याच्यासोबत परतावा पण तुफान मिळतोय. म्हणजे लाखोंमध्ये पगार गेले. 4 वर्षांपूर्वी मला आठवतंय, आपण 4-5 वर्षांपूर्वी 60-70,000 इज लाईक कडक कमवतो पोरगा, म्हणजे कडक कमवते, मुलगी छान कमवते, छान राहू शकते. कोविडच्या जस्ट आधी किंवा कोविड नंतर तर म्हणजे 1 लाख इज लाईक नॉर्मल. 1 लाख कमवतो मुलगा किंवा मुलगी, असं झालेलं असताना आणि त्याचसोबत त्या सिटीज मधला खर्चही वाढलाय. जगण्यासाठी, राहण्यासाठी, महिन्याचा तो सगळा खर्च भागवण्यासाठीचे पण एवढी साधनं उपलब्ध झाली आहेत. असं असताना मग मॅनेजमेंट किंवा प्लॅनिंग तुझे म्हणतोय ना, ते गरजेचं ठरतं. माझं एक लक्षात आलंय की
जेव्हा आपण गावाकडे जातो ना, 5 दिवस खिशात 500 रुपये असतील ना, ते 5 दिवस तसेच 500 रुपये नोट तशी राहू शकते. तू इथं जर सिटीत बाहेर पडला ना, तुझ्या घरातून बाहेर पडला ना, तुझ्या कोपऱ्यावर दुकान आहे, पुढे मॉल आहे, आणखी 2 किलोमीटर गेला की मॉल आहे, चित्रपटगृह आहेत, सिनेमा हॉल्स आहेत, म्हणजे खर्चाला एवढी माध्यम आहेत, ते तर आहेच, परत सोशल मीडिया पण आहे. आणि तुला बाहेर पडायची गरज नाही, बाहेर पडायची पण गरज. फोन काढला तरी तुझे सगळे ऍप्स चालतात, झोमॅटो चालतं. तसं ग्रामीण भागात नाही आहेत माझ्याकडे झोमॅटो, नाही आहेत स्विगी, नाही आहेत झेप्टो. बाहेर पडायची पण गरज नाही. स्पेंडिंग तुझं सुरू होऊ शकतं लगेच, तू मोबाईल बाहेर काढला की स्पेंडिंग सुरू होतं. हो, मला पण ते रिलेट करता येत आहे. म्हणजे मी पण जेव्हा कधी गावाकडे जातो तर सेम माझा पण एक्सपिरियन्स असतो. तर मेनली असं झालं की माझं पर्स्पेक्टिव्ह असं आहे की मॉडर्न ज्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आलं त्यामध्ये एक मिडल क्लास वर्ग तयार झाला, लोकांच्या हातात पैसे आले आणि ते पैसे म्हणजे असं झालं की अशी सिस्टीम तयार झाली की ते पैसे एका हाताने येत आहेत आणि दुसऱ्या हाताने तेच लोक तुमच्या हातातून खिशातून पैसे काढतायत. तुमचा जो सॅलरी अकाउंट आहे ते फक्त एक गेटवेचं काम करत आहे की 30 तारखेला अकाउंटवर डिपॉझिट होत आहेत आणि नेक्स्ट 30 तारखेपर्यंत ते उडाले, तुम्हाला कळत पण नाहीये कसे होत आहेत. तर ते आहे की ही जी सिस्टीम बनलेली आहे त्याच्या मार्केटिंग, जे काही मार्केटिंगचे जिनियस आहेत ते तुमच्या खिशात हात घालतायत तुमच्या समोर आणि आपल्याला ते लक्षात येत नाहीये की आपण कसा खर्च करून टाकला. म्हणजे तुम्ही सांगितलं तसं की आता 5-5 लाख रुपये पोस्ट टॅक्स म्हणजे टेक होम सॅलरी घेणारे मुलं आहेत 30मध्ये 40मधले, पण नेक्स्ट 30 तारखेपर्यंत त्यांचं अकाउंट रिकामं होत आहे. असे पण उदाहरण आहेत. तर आणि मग होतं काय की त्याला असं म्हणतात की तुमचं टर्नओव्हर किती मोठं आहे ते मॅटर नाही करत आहे, तुमचं नेट प्रॉफिट किती उरत आहे किंवा तुम्ही किती बाजूला ठेवताय ते पण मॅटर करणार आहे, तुमचे नेटवर्थ किती ग्रो होत आहे ते पण मॅटर करणार आहे. आणि हे मेनली आपल्याला आपल्या अर्निंगच्या इनिशियल पिरियड्समध्ये त्याचं महत्त्व नाही कळत, पण जसं आपल्या लाईफच्या रियालिटीज आपण फेस करायला लागतो 30-40 नंतर, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात, फ्युचर प्लॅनिंग करायची गरज वाटायला लागते, त्यावेळेस मग आपल्याला वाटायला लागतं की आपण थोडं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे होती किंवा आपण थोडं प्लॅनिंग करायला पाहिजे होतं. आपण पेचेक टू पेचेक जगलो फक्त. आणि हा प्रॉब्लेम फक्त 10-20 हजार रुपये कमवणाऱ्यांचाच नाही आहे. हा प्रॉब्लेम मी जसं म्हटलं की जे पोस्ट टॅक्स 5 लाख रुपये कमवत आहे किंवा 10 लाख रुपये मंथली कमवत आहेत त्यांच्याकडे पण हा इश्यू आहे. हा अक्रॉस सगळ्या सेगमेंटमध्ये हा इश्यू आहे की ते पेचेक टू पेचेक जगणारे लोक आहेत आणि मग त्यांचं बाकी शून्य होत आहे आणि मग प्रॉपर फ्युचर प्लॅनिंग किंवा रिटायरमेंट प्लॅनिंगकडे ते दुर्लक्ष होत आहे. रिटायरमेंट प्लॅनिंगवरनं मला आठवलं की आता आपले आई वडील हे सगळे सरकारी बऱ्यापैकी म्हणजे त्या काळात नोकऱ्याच त्या होत्या, म्हणजे सरकारी नोकऱ्या. राईट. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तसं पाहिलं तर खूप कमी टक्के लोक काम करत होते, सगळे गव्हर्नमेंट कर्मचारी होते. त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग हे गव्हर्नमेंटनेच ठरवलं होतं पेन्शनच्या स्वरूपात. त्यांना वेगळं प्लॅन करायची गरज पडली नाही. पण आपल्या वयामध्ये आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग हे आपल्यालाच करायचं आहे. आपण बोलतोय हे नोकरी करणारे, धंदा व्यवसाय बिझनेस करणाऱ्यांबद्दल आपण बोलत नाही, जे नोकरी करणारे लोक आहेत साधारण. तर त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग हे त्यांना स्वतःला करायचं आणि ते कधी करायचंय तर ते नोकरी करतात तिथपासनं. तर नोकरी आता तर असं झालंय की 40लाच आपले हातपाय दुखतात. म्हणजे आपले आई वडील 57, 58, 60ला रिटायर झाले आणि आता सगळ्यांची स्वप्न आहे की लवकर रिटायर व्हायचंय. जर लवकर रिटायर व्हायचंय तर प्लॅनिंग गरजेचं आहे, कारण की पेन्शन म्हणून आपल्याला आपली कंपनी काय दर महिन्याला पगार टाकणार नाही. तर याचं भान मला वाटतं, म्हणजे माझं थोडंसं पर्सनल सांगतो, म्हणजे मी जसं 30 पर्यंत आलो तेव्हा मला जाणवायला लागलं की हे करणं गरजेचं आहे. मग मला नंतर तेव्हा असं जाणवलं की अरे मग 5-6 वर्ष माझी वाया गेली का. पण ठीक आहे, मी आता सुरू केलं. पण जेव्हा इतर मुलांना किंवा ज्युनियर्सला भेटतो ना तेव्हा जाणवतं की त्यांच्या विचारातच नाही. मग त्यांना आपण सल्ले द्यायला जातो. आपण सल्ले द्यायची गरज नाही, त्यांना युट्यूब, इंस्टाग्रामच्या रील्स वरती ते सतत म्हणजे आपल्याला मिळत. तर मग अशा वेळेस त्याला जर म्हटलं ना अरे आपलं रिटायरमेंटचं काय, म्हणतो बघू रे करू रे. तर रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं म्हणजे काय करायचं. आणि तुला या 20 वर्षात किंवा या वर्किंग एज मध्ये 30 वर्षात तुला डबल कमाई करायची, म्हणजे तुला ही 30 वर्ष प्लस पोस्ट रिटायरमेंटची जवळपास 20-30 वर्षांचा तुला संचय करायचा आता या 30 वर्षात. तर प्लॅनिंग गरजेचंच आहे. आता रिटायरमेंट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं 58व्या वर्षी लोकांचं पूर्ण सर्व्हिस संपली आपल्या आधीच्या पिढीची आणि मग ते ग्रेसफुली रिटायर झाले आणि मग त्यांना तुम्ही सांगितलं तसं पेन्शन मिळतंय. पण रिटायरमेंट हे आपल्या पिढीसाठी किंवा इथून पुढं तसं नसणार आहे रिटायरमेंटचं नेचर. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे कॉम्पिटन्स आहे म्हणजे ते इतकं वाढलेलं आहे की तुमची गरज संपते खूप लवकर प्रायव्हेट सेक्टरमध्ये. त्याची खूप सारे कारणं आहेत. म्हणजे नवीन जे मुलं येत आहेत फ्रेशर्स, ते आणखी नवीन स्किल्स
नवीन लाईफ स्किल पण घेऊन येत आहेत आणि नवीन स्किल कमी सॅलरीमध्ये ते काम करतायत, त्यामुळे जे टिकेलच असं नाही, त्याची गॅरंटी नाही आहे. ऑटोमेशन खूप फास्ट होत आहे. ऑटोमेशनमुळे इव्हन आता हे जे AI वगैरे जे बज चालू आहे सगळीकडं, त्यामुळे तर खूप सारे रोल्स अब्सोल्यूट होत चाललेले आहेत. त्यामुळे रिटायरमेंट म्हणजे 58व्या वर्षी काहीतरी संपणार आहे आणि मग तुम्ही रिटायर व्हाल असं नाहीये. कितीतरी वेळा लोकांची फोर्सफुली रिटायरमेंट असणार आहे किंवा व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यावं लागणार आहे बऱ्याच जणांना. म्हणजे 50च्या आतच कदाचित तुमचा रोलच अब्सोल्यूट होतोय, तुमच्याकडे स्किलच नाही आहेत, त्यावेळेस तुमचं अर्निंग सडनली झिरो होणार आहे. तर आता हे भीती दाखवण्याचं काम आहे का, कदाचित असेलही, पण यांनी लोकांनी मोटिवेट पण व्हायला पाहिजे हे ऐकून. तर दुसरी गोष्ट त्याला अशी बाजू आहे की आपण जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा आपल्या भारताचं सरासरी आयुष्यमान भारतीय लोकांचं 30-35 वर्षापर्यंत होतं. खूप सारे कॉन्टेजियस डिसीजेस, पॅन्डेमिक्स वगैरे हे कॉमन होते, लोकांचे मासमध्ये डेथ व्हायच्या. तर भारत सरकारने त्याच्यावरती रेग्युलरली प्रयत्न करून फूड सिक्युरिटी आणून हेल्थकेअरच्या फॅसिलिटीज देऊन आता भारताचं आयुष्यमान माझ्या माहितीनुसार 70च्या पुढे गेलेलं आहे. डेव्हलप्ड नेशन्समध्ये तेच 80-90 वरती आहे. जपानमध्ये तर 90च्या पुढे आज ते. जपानमध्ये म्हाताऱ्या लोकांचा खूप मोठा प्रश्न आहे. तर आपलं जे डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणायचो आपण अगोदर 10-20 वर्षांपूर्वी, तो नंतर आपली डेमोग्राफिक लायबिलिटी होणार आहे 20-30 वर्षांनंतर. अजून जे मुलं आता 20-30-35मध्ये आहेत ते अजून 20 वर्षांनी 55-60चे झालेले असणार आहेत आणि त्यांना सगळ्यांना इन्कमचा इन्शुरन्स नसणार आहे किंवा त्यांच्याकडं पेन्शनचं सेफ्टी नसणार आहे. तरुणांचा देश म्हाताऱ्यांचा पण देश होणार आहे, तो पण म्हाताऱ्यांचा पण होणार आहे. आधीच्या आपल्या जनरेशनमध्ये ज्यांचा 80-90च्या काळात जन्म झाला ते 2 मुलं कॉमन होतं, आता 1 किंवा 0 आहे. म्हणजे तो पण बर्थ रेट पण डिक्लाइन झालेला आहे आता. त्यामुळे तरुण मुलं तर कमी असणारच आहेत, पण त्या कमी मुलांवर जास्त म्हातारे डिपेंडंट असणार आहेत अजून. जेव्हा 50-60ला जाणार आहे ते झालं फ्युचरमधलं, अजून 10-20-30 वर्षानंतरची गोष्ट. पण त्यानंतर तुमचं त्याच्याचबरोबर पॅरलली तुमचं आयुष्यमान पण वाढतंय. तुम्ही 80-90 वर्ष सहज जगू शकाल जर तुम्हाला बेसिक सरकारने जर तुमची काळजी घेतली, बेसिक हेल्थकेअर तुम्हाला दिलं तर तुमच्या अर्निंग शिवायचा खूप मोठा पिरियड तुमचा जाणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. 20-30-40 वर्ष काही लोकांच्या आयुष्यामध्ये जाणार आहेत की जे सॉलिड अर्निंगच नसणार आहे त्यांच्याकडं, की त्यांचे रोल्स अब्सोल्यूट झाले, त्यांचे जॉब गेले किंवा आता त्यांच्या स्किल सेटची गरजच उरलेली नाही, ते ऑटोमेट होऊन गेला. त्यावेळेस तुम्हाला हे रिटायरमेंट म्हणजे आता काहीतरी मी 60 नंतरची गरज आहे, मग मी 45 झाल्यानंतर मी प्लॅन करील, तसं न बघता तुम्ही ज्या दिवशी जॉब सुरू करताय त्या दिवशीच रिटायरमेंट प्लॅनिंग बघायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ती वेळ आता आलेली आहे. हां, ह्या जनरेशनने तो विचार केला पाहिजे की नॉट नेसेसरी की तुम्ही 58 वर्षापर्यंतच काम कराल. मे बी विदिन नेक्स्ट 10 years तुम्ही आउट ऑफ वर्कफोर्स जाल किंवा तुम्ही अशी वेळ येऊ शकते की तुम्हाला आता कमी इन्कममध्ये सेटल व्हावं लागतंय किंवा हे म्हणजे जे आहे गोल्डन पिरियड तुमचा जो एकदम हाय सॅलरीचा वगैरे, तो असा परपेच्युअल नाही आहे असं मला तरी वाटतं. आणि तो टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला खूप शर्यत करावं लागेल. आणि ऑन टॉप ऑफ दॅट ज्या हाय सॅलरीमुळे जे आपलं लाईफस्टाईल वाढतं आहे, लाईफस्टाईलमधले जे लाईफस्टाईलमध्ये इन्फ्लेशन येत आहे ते मेंटेन करण्यासाठी पण आपल्याला इन्फ्लेशन वगैरे ह्या गोष्टी कन्सिडर करून फ्युचरमध्ये त्याची कॉस्ट किती वाढेल ते पण आपण गृहीत धरलं पाहिजे. आणि मला एक असं पण आहे की आपण लाईफ एक्सपेक्टन्सी जरी वाढली असली, म्हणजे जगण्याचं वय जरी वाढलं असलं तरी ते आजारपणाचंही वय असतं. बरोबर, तोही खर्च आहेच पुढे. म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी आणि हेल्थ एक्सपेक्टन्सी म्हणजे लाईफ स्पॅन आणि हेल्थ स्पॅन ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे माझं लाईफ जरी 90 वर्ष मी जगलो, माझा हेल्थ स्पॅन कदाचित 60-70 पर्यंतच राहील. शेवटचे 10-20 वर्ष काही लोक अंथरुणावर काढतील किंवा घरामध्ये कोंडलेले काढतील, त्यांना पायऱ्या पण उतरता येत नाहीये, पण ते टेक्निकली जिवंत आहेत. तर हे आपल्या आजूबाजूला असे खूप लोक आपण बघतोय की जे रिटायर्ड आहेत, कोणी सांभाळायला नाहीये, ते घरामध्ये कोंडलेले आहेत लिटरली आणि कुठल्या तरी केअरटेकरच्या भरोश्यावरती जगतायत. 10-10 वर्ष 20-20 वर्ष त्या अंथरुणावर काढतायत. तर हेल्थ स्पॅन आणि लाईफ स्पॅन ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हेल्थ स्पॅन तुमचा 60-70च्या आतच ऑलमोस्ट, म्हणजे खूप साऱ्या लोकांचा जे काळजी घेत नाही, 60-70 पण खूप ऑप्टिमिस्टिक हे झालं. तर ते आहेतच म्हणजे त्या गोष्टी. पण आता हे सगळे पुढचे प्रॉब्लेम आपण आता बोललो ते अवॉइड करायचे असतील तर आता ही जी नुकतीच ग्रॅज्युएट झालेली आणि आपण जे नुकतीच जॉबला लागलेत किंवा ज्यांना 5-6 वर्ष झालेत, 23-22 पासून तर अगदी 30 पर्यंत पकडत, काय अशा 4-5 गोष्टी की ज्या आपण करू शकतो जेणेकरून हे आता जे प्रॉब्लेम डिस्कस केले ते थोडे का होईना थोडेसे जरा नॉर्मल होऊ शकतात. आपण मागच्याच पॉडकास्टमध्ये बोललो की रिव्हर्स अनालिसिस. आपण आता पुढच्या गोष्टींबद्दल बोललो की आपल्याला का रिटायरमेंटच्या प्लॅनची गरज आहे. तर मग तो रिव्हर्स अनालिसिस तो मागचा एपिसोड बघण्यासारखा आहे, तो बघायला पाहिजे. तर त्यात आम्ही असं बोललो की तुम्हाला जर 30 वर्षानंतर एवढा खर्च लागणार त्याचा हिशोब आता करून तुम्ही मग प्लॅनिंग सुरू करा. बरोबर. तर मग आता आपण प्लॅनिंगवर येऊयात. आता आपण मागे येतोय.
म्हणजे आता असं म्हणतात की म्हणजे मी जे काढतो इन्फ्लेशन एक खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो. म्हणजे आपले आजी आजोबा त्यांनी सांगितलं तसं की आपले आजी आजोबा पंजोबा ते असं बोलतात की आमच्या काळामध्ये जमीन इतकी स्वस्त होती, सोनं इतकं स्वस्त होतं, आम्ही इतका कापूस गेला तर आम्ही इतकं तोळे सोनं घेऊन यायचो. तर अशा पद्धतीच्या गप्पा आपण आपल्या प्रत्येक घरामध्ये ऐकत असतो. तर स्वस्त कधीच नव्हतं. हे प्रत्येक काळी महागाई त्या लेवलला होतीच, कारण की त्यावेळेस लोकांची अर्निंग पण तशी होती. त्याला एक सिम्पल फॅक्टरमध्ये सांगितलं तर इन्फ्लेशन, महागाई जो प्रकार आहे तो आपण आधी समजून घेतला पाहिजे आपल्या प्लॅनिंगमध्ये. तर इन्फ्लेशन हे एक शाश्वत सत्य आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. जसं सूर्य पूर्वेकडे उगवतो पश्चिमेकडे मावळतो, तितकंच युनिव्हर्सल इन्फ्लेशन आहे. इन्फ्लेशन हे कायम असणार आहे. मॉडर्न इकॉनॉमी किंवा मानवानी जेव्हापासून पैशांच्या रूपात देवाणघेवाण करायला सुरुवात केली किंवा ही जी इकॉनॉमी जेव्हापासून अस्तित्वात आली तेव्हापासून इन्फ्लेशन हे होतच राहणार आहे. आपल्या आजोबांना एखादी वस्तू इतक्या रुपयात मिळाली, ती आता 30-40 वर्षानंतर आपल्याला बघायला ते स्वस्त वाटतं, पण त्यावेळेसची पर्चेसिंगची कॅपॅसिटी होती त्यांची, त्या हिशोबाने ते महागच होतं. आणि हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की इथून पुढे 10, 20, 30, 40 वर्षानंतर जेव्हा आपण जिवंत असू किंवा आपण म्हातारे झालेलो असू त्यावेळेस सुद्धा त्याच गतीने इन्फ्लेशन वाढणार आहे. आता हे सगळी जी गती असते ती कंपाऊंड इंटरेस्टनी असते, ती लिनियरली नसते. म्हणजे ते एक्सपोनेन्शियली ग्रो होत असतं ते. आणि बऱ्याच वेळा असं म्हणतात की ह्युमन माइंड इज नॉट सुटेड टू अंडरस्टँड एक्सपोनेन्शियल ग्रोथ. आपल्याला ते कळत नाही ह्युमन माइंडला. एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणजे काय की सपोज मी म्हटलं तुम्हाला की 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8 किती, तर कदाचित तुम्ही ते तोंडी सांगू शकाल. पण मी म्हटलो 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8 किती, तर ते 2-3 हॉप्स नंतरच आपण थांबून जाऊ की आपल्याला नाही कॅल्क्युलेट करता येत तेवढ्या मोठ्या संख्या. खूप मोठे आणि खूप छोटे नंबर्स आपल्याला लक्षात नाही येत. आपण म्हणतो लिहितो पण आपला तेवढं त्याचा स्पॅन लक्षात नाही येत. 1 बिलियन म्हणजे किती, 100 कोटी म्हणजे किती, आपण सहज बोलून जातो, पण आपल्याला लक्षात येत नाही की ते कमवायला किती वेळ लागेल किंवा ती किती मोठी फिगर आहे. तर त्यामुळं होतं काय की आपण एक्सपोनेन्शियल ग्रोथ लक्षात नाही घेत. प्रत्येक कॅल्क्युलेशन एक्सपोनेन्शियली वाढणार आहे. इन्फ्लेशन पण एक्सपोनेन्शियली वाढणार आहे, लोकांची सॅलरीज पण एक्सपोनेन्शियलीच वाढणार आहेत, कंपाऊंड इंटरेस्टनीच वाढणार आहेत, ते सगळं खरं आहे. पण सगळ्यात मेन म्हणजे काय की इन्फ्लेशन जर आपण लक्षात नाही घेतलं, समजा मी पुण्यात राहतोय आणि माझं समजा 50,000 रुपये मला एक कम्फर्टेबल लाईफ, मी, माझी बायको, माझे एक मुलगा किंवा 1-2 मुलं आणि मे बी डिपेंडंट पॅरेंट्स, आम्ही एक डिसेंट लाईफ जगतोय. मे बी फॉर एक्झाम्पल मी असं सांगतोय की 50,000 रुपयामध्ये समजा एक चांगलं लाईफ जगतोय आम्ही असं. तर मग त्यामध्ये महिन्यातून एकदा मूवीला जातोय, एकदा कधीतरी रेस्टॉरंटमध्ये जातोय, वर्षातून 2दा आम्ही ट्रिपला जातोय आणि 50,000 रुपीज म्हणजे 6-7-8 लाखामध्ये समजा आमचं आयुष्य व्यवस्थित चालू आहे वर्षाला. तर हेच लाईफ जगायला आपण जर इन्फ्लेशन कन्सिडर केलं तर भारतीय सरकारी आकडा इन्फ्लेशनचा 7%, 7%. तर मग 7% जरी इन्फ्लेशन मी कन्सिडर केलं एकदम सरकारी आकड्यानुसार, तरी सुद्धा सिमिलर आयुष्य जगायला अजून 20 वर्षांनी मला 2 लाखांपेक्षा अधिक रुपये लागणार आहेत. समजा मी आज 35-40 वर्षांचा आहे, जेव्हा मी 60ला जाणार आहे किंवा जेव्हा मी रिटायर होणार आहे त्यावेळेस मला हेच आयुष्य जर ह्याच लाईफस्टाईल मेंटेन करायची असेल, सेम लाईफस्टाईल अजिबात वाढवायची नाही, हां, तरी सुद्धा मला 2 लाख रुपये तर कमीत कमी लागणार आहे 7% धरलं तर. आता 7% हा काय कन्सिस्टंट आकडा नाही. असं म्हणतात की प्रत्येकाचं इन्फ्लेशन वेगळं असतं. माझं जे इन्फ्लेशन आहे तेच तुमचं राहील असं नाहीये, कारण की शाळांच्या फीस माझ्या माहितीनुसार 10% जास्त रेटने वाढत असतात इयर ऑन इयर. आता परवाच न्यूज होती की भारतामध्ये मेडिकल इन्फ्लेशनचा 14% गेलेला आहे. हेल्थकेअरच्या ज्या कॉस्ट आहेत, तर तुम्ही सरकारी इन्फ्लेशनचा आकडा 7% आहे, हेल्थकेअर 14%, म्हणजे 14% म्हणजे दर 5 वर्षांना त्या कॉस्ट दुप्पट होते. 14-5-70 म्हणजे रूल ऑफ 72 म्हणतात कंपाऊंडिंग कॅल्क्युलेट करताना. तर तो जर लावला तर दर 5 वर्षांनी ते किंमत दुप्पट होणार आहे. म्हणजे आज जे तुम्हाला हेल्थकेअरसाठी जी प्रोसिजर करावी लागते, काही असेल, बायपास सर्जरी असेल किंवा छोट्या मोठ्या काही डायबिटीज किंवा ट्रीटमेंट्स असतील, तर त्याची कॉस्ट दर 5 वर्षांनी दुप्पट होऊ शकते ह्याच रेटला जर हेल्थकेअरचं इन्फ्लेशन राहिलं तर आपल्या फ्युचरमधल्या इन्फ्लेटेड कॉस्ट पण आपल्याला त्या गृहीत धराव्या लागणार आहेत. इन्फ्लेशन गृहीत धरून मला 50,000 आत्ता लागतात, तर 20 वर्षांनी ज्यावेळेस मे बी माझं रिटायरमेंट येईल 50-55 होईल, त्याच्या 4 पट पैसे 2 लाख रुपये लागणार. हे जेव्हा मी कॅल्क्युलेशन करेल आणि ते जेव्हा मला समजेल तेव्हा मला आता काय प्लॅन करायचंय त्याचं गणित कळेल. बरोबर. म्हणजे मग थोडक्यात काय की तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट करताय, समजा इन्व्हेस्टमेंट करायला लोकांना प्रवृत्त करणं हा पहिला स्टेप झाली. दुसरं स्टेपमध्ये असं होतं की तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही इन्फ्लेशनचं पण गृहीत धरा की इन्फ्लेशन जर 7-8% वाढत असेल आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट जर त्याच्यापेक्षा कमी रेटने वाढत असतील तर तुम्ही इन्फ्लेशन ॲडजस्टेड तुम्ही काही अर्न करत नाहीये. आता ट्रॅडिशनली काय झालं की मोस्टली जे नवीन मुलं आहेत ते जेव्हा इन्व्हेस्टमेंट वगैरे विचार करतात तर त्यांच्या वडिलांकडं, काकांकडं, आजोबांकडे जातात आणि मग ते त्यांचं प्लॅन करतात मुलांचं. तर ते ट्रॅडिशनली आपल्याकडं FDs, इन्शुरन्स पॉलिसीज यालाच इन्व्हेस्टमेंट लोक समजत राहिले. तर
त्या करून त्यावेळेस तेच मार्ग त्यावेळेस तेच होतं आणि हे सगळं बाकीच्या गोष्टी ऍक्सेसिबल नव्हत्या. बरोबर. एफडी हा एक सोपा आणि रिलायबल मार्ग होता लोकांकडं. आणि त्यावेळेस एफडी पण इन्फ्लेशनपेक्षा 1-2% जास्त द्यायची, पण 20-30-40 वर्षांपूर्वी 14% पण एफडी होत्या त्या काळामध्ये, 11% होत्या 10 आतापर्यंत. पण आता एफडीचे जे इंटरेस्ट रेट आहेत ते इन्फ्लेशनपेक्षा पण कमी झालेले आहेत. 6.5 वगैरे पर्यंत. आणि इन्फ्लेशनचे नंबर हाय आहेत ॲक्च्युअली. तुम्ही पर्सनल लेवलला जर तुमचं इन्फ्लेशन कॅल्क्युलेट केलं, म्हणजे थोडक्यात जर तुम्ही तुमचा एक्सपेन्स जर ट्रॅक करत असाल, तुमचा खर्च किती होतोय तो जर तुम्ही मॉनिटर करत असाल, एक्सपेन्स ट्रॅकिंगचे काही ॲप्स पण आहेत, तर ते वापरून पण तुम्ही ॲप हे करू शकता. तर तुमच्या लक्षात येईल की मागच्या वर्षी माझा जेवढा खर्च झाला त्याच्यापेक्षा जास्त खर्च यावर्षी होतोय. मागच्या वर्षी माझ्या फॅमिलीला मे बी 2,000 रुपयाची जे किराणा सामान होतं त्याच्यामध्ये माझं सगळं भागून जायचं, पण तोच खर्च आता 2,500-3,000 वर गेलेला आहे. तर ते इन्फ्लेशन आहे. त्या वस्तूंच्या किमती वाढत आहेत, त्याच्यामुळे तुमचं कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढतंय आणि मग ते तुम्हाला कन्सिडर करावं लागणार आहे. ते एक्सपोनेन्शियली वाढत जाणार आहे, नंतर कंपाऊंड रेटने वाढत जाणार आहे. 2020 साली ना डेलॉइट कंपनी आहे, तर त्यांनी एक सर्वे केला होता मिलेनियल्स मध्ये आणि सॅम्पल सेट बऱ्यापैकी होता, म्हणजे 50,000 समथिंग सॅम्पल सेट होता भारताचा. राईट. तर 50,000 सॅम्पल सेटचा सर्वे तसा गुड रिलायबल मोठा नंबर आहे. तर त्यांनी त्या सर्वेचा आउटकम एक असा होता की 80% मिलेनियल्स ना वाटतं की ते स्ट्रेस आहेत बिकॉज ऑफ देअर फायनान्शियल प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट. ते स्ट्रेस आहेत ही गोष्ट तशी आशादायी आहे, कारण मग स्ट्रेस आहे तर मग त्यातनं बाहेर येण्यासाठी मार्ग काय शोधत ते असतील असं आपण कन्सिडर करू. मग आता आपण जे मार्ग बोललो की ट्रॅडिशनल मार्ग होते एफडी आणि याचे, पण आता जसं मार्केट ओपन झालं, म्हणजे IPOs मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता, स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करता, तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करता, तुम्ही SIP लावता, हे सगळे मार्ग आहेत. पण त्याचसोबत आपण एक्सपेंडिचर वरती बोललो. आता वॉन्ट आणि नीड याच्यात जरा गफलत होते खर्च करताना. म्हणजे मला किराणा घेणंच आहे, ती माझी गरज आहे. मला काय 4 नाही पण 2 शर्ट घेणंच आहे, ती माझी गरज आहे. मला मेडिकल काही आजारी पडलं तर ती माझी गरज आहे. तर वॉन्ट आणि नीड याच्यात जी गफलत होते ना, तर तिचा ताळमेळ कसा साधता येईल आपल्याच्या मुलांना. मला हे पण लक्षात आलं की आपलं कमवण्याचे मार्ग फार लिमिटेड असतात, एकच असतो मोस्टली, फार 2 असतील, पण पैसा जाण्याचे मार्ग खूप असतात, म्हणजे त्याचे माध्यम खूप आहेत पैसा बाहेर जाण्याला. तर माझं मी एक मोटरसायकल घेतली 2 वर्षापूर्वी, ॲडव्हेंचर बाईक घेतली. तर ती बाईक घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की बाईक घेतली म्हटल्यावर तू राईडला जाणार म्हटल्यावर तुझ्याकडे चांगलं क्वालिटीचं हेल्मेट पाहिजे. ते बाईकनुसार पाहिजे, बाईकची जशी किंमत तसंच हेल्मेटची पण किंमत असली पाहिजे, तसं लुक पाहिजे त्याचा. ते आलं म्हणजे तुझ्याकडे बाकी सेफ्टी गिअर्स पण पाहिजे, जॅकेट पाहिजे, ट्राउझर पाहिजे, नी गार्ड्स पाहिजे, शूज पण तसे पाहिजे, रायडिंग शूज पाहिजे तुझ्याकडं. ते झाल्यानंतर मग तुझ्याकडे तू आता एवढं सगळं केलं, एवढ्यावर खर्च केलाय, तू राईडला नक्की जाणार. राईडला गेल्यावर मग ते लोकांना दाखवायला पण पाहिजे, मग त्याच्यासाठी तुझ्याकडे चांगला फोन पण पाहिजे, म्हणजे तू रेकॉर्ड करशील किंवा मग त्या प्रकारचे इक्विपमेंट्स पाहिजेत, म्हणजे मग तू ते सोशल मीडियावर टाकशील. माझ्या लक्षात आलं की अरे ही कुठंतरी साखळी थांबवायला पाहिजे, नाहीतर हे टप्पे ठरलेले आहेत. तू हे एक खर्च केला त्यातून दुसरा, त्याच्यातून तिसऱ्यातून चौथा, हे चालूच राहणार. तर हे कसं ठरवायचं, मंथली बजेट कसं ठरवायचं, आपण कशावर खर्च केला पाहिजे, कशावर नाही केला पाहिजे. बरोबर. कुठेतरी आपण जिथं बाय करायची गरज तिथं आपण बाईकर करून चालणार असेल तिथं आपण रेंटवर कसं भागू शकतो. तर हे कसं ठरवायचं, मंथली बजेट कसं ठरवायचं, आर्थिक शिस्त. तर तुम्ही जे म्हटलं ते की पहिलं वॉन्ट आणि नीड. आता बऱ्याच वेळा होतं काय की आपण ते वॉन्टवर एवढा खर्च करतो किंवा वॉन्टवर एवढं फोकस करतो की जेव्हा ऍक्च्युअल नीड येते तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळा टंचाई भासायला लागते की ते वॉन्टवर एवढं फोकस केलं की आता मला गरज आहे आता पैशांची. आणि असं मी उदाहरणं बघितलेले आहेत लाईफमध्ये की म्हणजे लिटरली ह्या वर्षी मुलाचं ॲडमिशन आहे, त्याला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळतं आहे आणि त्यांनी काहीतरी कलर TV घेऊन टाकला 40,000 रुपयाचा आणि आता ते 35,000 रुपये ॲडमिशनला नाही त्यांच्याकडं. अशा केसेस लिटरली बघितलेल्या आहेत म्हणजे आजूबाजूला. तर आपल्याला नेमकं गरज काय असणार आहे आणि वॉन्ट. तर त्याच्यामध्ये मेनली असं म्हणतात म्हणजे तर 3 गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे पैसा, दुसरं म्हणजे स्टेटस आणि तिसरी म्हणजे वेल्थ. बरोबर. पैसे म्हणजे काय की आपण जसं तुम्ही म्हटलं की पैसे कमवण्याचे लिमिटेड साधनं आहेत. पैसा हे एक प्रिशियस एक कमोडिटी आहे तसं बघितलं तर, की जे आपल्याला असं वाटतं की एकदा पैसा येतोय तर मग आयुष्यभर येतच राहील किंवा तो संपणारच नाही किंवा एकदा गेला तर कायम ते जाईल असं आपल्याला वाटत राहतं. आपण जो पैसा कमवतो तो मेनली आपण कसा कमवतो की मी काहीतरी काम करतोय
मी कोणाचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय आणि त्या बदल्यात मी किती महत्त्वाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, त्या बदल्यात मला त्याचे पैसे मिळत आहेत. म्हणजे मी जर माझ्या एम्प्लॉयरकडे मी काम करतोय, मॉडर्न इकॉनॉमीमध्ये काय आहे की मी किती हार्डवर्क केलं त्याच्यापेक्षा मी किती कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्यानुसार माझी सॅलरी ठरते. राईट. म्हणजे मी दगड फोडत असेल तर मग कदाचित मला ते 50, 100, 200 काय जी माझी रोजंदारी तेवढंच मला मिळतं. पण मी काहीतरी खूप AI मधलं काहीतरी कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय तर माझ्या सॅलरीला लिमिट नाही राहणार. राईट. तर तुम्ही काय व्हॅल्यू ॲड करताय त्यानुसार तुम्हाला किती पैसे मिळत आहेत ते ठरतं. तर किंवा तुमच्या कस्टमरसाठी तुम्ही काय व्हॅल्यू ॲड केली, त्याचा किती अवघड प्रॉब्लेम सोडवले त्यानुसार तो कस्टमर तुम्हाला पैसे पे करतो. तर पैसा म्हणजे काय की त्या व्हॅल्यूचं ट्रान्सफर करण्याचं मीडियम आहे. की तुम्ही काहीतरी काम केलं आणि त्या बदल्यात समोरच्या व्यक्तीने तुम्हाला पे केलं, तुमचा एम्प्लॉयर असेल किंवा तुमचा कस्टमर असेल, पैसा तिथपर्यंतच आहे. आपण मग अशी बोललो इन्फ्लेशन त्या पैशाला खाऊन टाकणार आहे, त्याला डिव्हॅल्यू करत जाणार आहे. राईट. आजचे 100 रुपये अजून 10 वर्षांनी ते निम्मे होणार आहेत. तर कारण की आजचे 100 रुपये तुम्ही जे घेणार आहे ते 10 वर्षांनी अजून त्याच्या तेवढे घ्यायला तुम्हाला 200 रुपये लागणार आहेत. त्यामुळे पैसा हे एक इनइफिशियंट मीडियम आहे वेल्थला स्टोअर करण्याचं. दुसरी गोष्ट आहे वेल्थ म्हणजे काय की अशा काही सेटिंग्स की ज्या तुमच्यासाठी कॅश फ्लो तयार करतायत. म्हणजे पैसा असा असतो की त्यासाठी तुम्हाला काम करावं लागतं, तुम्ही काम करणं बंद केलं तर पैशाचा फ्लो बंद होतो. पण जेव्हा तुम्ही वेल्थ ॲक्युम्युलेट करता की तुम्ही अशा ॲसेट्स ॲक्युम्युलेट करता ज्याच्यामुळं जे तुमच्यासाठी काम करत असतात, जेव्हा तुम्ही काम करणं बंद करता त्यावेळेस पण ते तुमच्यासाठी काम करत राहतात. म्युच्युअल फंडची ऍड आली होती, मेरा पैसा काम कर रहा है, मेरा पैसा काम कर रहा है. हा, ऐसे नाही भेटा बँक में, वो काम कर रहा है. काम कर रहा है म्हणजे कुठेतरी गुंतवलेत आणि बरोबर त्यातनं वृद्धी होते पैशामध्ये. तर ते झालं म्हणजे ते झालं वेल्थ. की वेल्थमध्ये काय होतं की तुम्ही असे ॲसेट्स ॲक्युमुलेट करता. आता म्युच्युअल फंडचा एक उदाहरण असू शकतं, स्टॉक पोर्टफोलिओ जो चांगला परफॉर्म करतोय ते एक दुसरं उदाहरण असू शकतं. तुमची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असू शकते की तुम्ही काहीतरी चांगले व्हिडिओज बनवून ठेवलेले आहे, म्युझिक बनवलेलं आहे किंवा काही मूव्हीज बनवलेल्या आहे ज्याच्या सेलमधून तुम्हाला काहीतरी त्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या किंवा काही पेटंट्स असतील, काही इनोव्हेशन्स असतील, काही ॲप्स असतील, सॉफ्टवेअर असतील जे तुमच्यासाठी काम करतायत. तुम्ही असा बिझनेस सेटअप केलेला आहे की जिथं तुम्हाला 24 तास हजर राहायची गरज नाही आहे. तुम्ही अशी सेटअप केलेला आहे की आता तो इट इज टेकिंग केअर ऑफ इट सेल्फ. की तुम्ही जर मोठे बिझनेसेस बघितले, समजा पुण्यातलं समजा चितळे बंधू बघितलं तर चितळे बंधू काही स्वतः येऊन काउंटरवर बसलेले नाही आहेत. काउंटरवर पैसे गोळा करण्यासाठी पण लोक आहेत, लोकांना हायर करण्यासाठी पण लोक आहेत, लोकांना फायर करण्यासाठी पण लोक आहेत. राईट. ते फक्त बिझनेस स्ट्रॅटेजाईज करताय, वर्षातून 4-5 दिवसातून 4-5 तास कुठेतरी कॉर्पोरेट ऑफिसमधून काम करतायत आणि त्यांनी जसं दॅट इज वेल्थ. वेल्थ म्हणजे अशी सेटिंग की जिथं तुम्हाला हजर राहायची गरज नाही. आता ते तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतोय किंवा तुमच्या ॲसेट्स तुमच्यासाठी काम करताय. तिसरी गोष्ट, आता थोडं लॉंग आन्सर झालं, तुम्ही जे विचारलं तुम्हाला वॉन्ट वर्सेस नीड्सचं, तर तिसरी गोष्ट जी असते त्याला म्हणतात स्टेटस. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण पैशाकडे पण दुर्लक्ष करतो, वेल्थकडे पण दुर्लक्ष करतो. आपण खूप स्टेटसवर फोकस करतो. स्टेटस म्हणजे काय तर जग तुमच्याकडे कसं बघताय. तुम्ही म्हटले की मला राईडवर जायचं आहे आणि मग त्या सगळ्या माझ्या गरजा वाढल्या, तर त्या कशामुळे वाढतात तर त्या तुमच्या स्टेटस मेंटेन करण्याच्या एफर्ट्समधून वाढतात असं मला वाटतं. की तुम्हाला का असं वाटतं की मी राईडवर गेलो तर माझा व्हिडिओज बाहेर सोशल मीडियावर आला पाहिजे, म्हणजे तुमचं पर्सनल म्हणून नाही पण ही टेंडन्सी आहे. राईट. असे पण रायडर्स आहेत ना की जे कधी राईडला गेले कधी आले माहिती पण नाही, त्यांनी राईड करून आले 1000 किलोमीटर, त्यांनी नाही टाकलं सोशल मीडियावर, ते प्रायव्हेटली गेले पण त्यांनी त्याचा आनंद घेतला. त्यांना त्या प्लेजर आणि आनंद म्हटलं पण फरक माहिती आहे आणि त्यांना स्टेटस काय गरजेचं नाहीये. तर बऱ्याच वेळा होतं काय की आता हे जसं नवीन जनरेशनमध्ये हे वाढत चाललं, आधी पण होतं, आधी पण नव्हतं असं काही नाही, आधीचे लोक काही संत नव्हते, की स्टेटस मेंटेन करण्यासाठी आपण खूप गोष्टी करत असतो. स्टेटस म्हणजे काय तर जग आपल्याला कसं परसिव्ह करताय, म्हणजे माझे कपड्यांची चॉईस, माझ्या स्मार्टफोनची चॉईस, माझ्या कारची चॉईस, माझ्या घराची चॉईस, माझ्या घराची साईज, माझी ज्वेलरी, ह्या सगळ्या मी ह्या स्टेटसवर फोकस करून निर्णय घेतो. तिथे आपल्याला वॉन्ट आणि नीडचा फरकच कळत नाही, कारण की स्टेटस मला मेंटेन करायचं आहे, मला लोकांना दाखवायचं आहे कारण मी आहे काहीतरी. आणि मग त्या वस्तूंमधून आपण स्टेटस जेव्हा मेंटेन करायला जातो त्यावेळेस आपण पैशांचा चुराडा करतो, वेल्थ क्रिएशन पण होत नाही आणि आपण लॉंग लास्टिंग हॅपीनेस क्रिएटच करत नाही, आपण फक्त शॉर्ट टर्म प्लेजरच्या मागे पळत असतो. तर हॅपीनेस वेल्थ मनी आणि स्टेटस ह्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट इज वेल्थ क्रिएशन. सेकंड इम्पॉर्टंट इज मनी, कारण की त्या मनीलाच तुम्ही वेल्थमध्ये कन्वर्ट करणार आहे. मनी वापरूनच तुम्ही तुमचे नेसेसरी कम्फर्ट्स, तुमचं जगणं, तुमच्या ज्या बिल्स भरणार आहेत, बिल्स पे करणार आहे आणि उरलेल्या सरप्लसमधून तुम्ही ॲसेट्स क्रिएट करणार आहे. लिस्ट इम्पॉर्टंट इज स्टेटस. ही हायरार्की किंवा ही प्रायोरिटी आपल्याला एकदा कळली, मला आधी वेल्थ क्रिएशन महत्त्वाचं आहे. माझं वेल्थ क्रिएशन, मला असे सेटअप्स पाहिजे आहेत की मला जे उद्या माझा जॉब गेला
उद्या मी फायर झालो, माझा रोल ॲब्सोल्यूट झाला, माझं रिटायरमेंट एनफोर्स झाली, माझ्यावर व्हॉलंटरी किंवा एनफोर्स रिटायरमेंट घ्यावी लागली, तरी माझे काही वेल्थ मी बनवून ठेवील जे माझ्यासाठी काम करतील आणि मला नाही काही तर माझ्या जगण्यापुरतं तरी मिळत राहील, अशा सेटिंग करता येणं. आणि मग हे करताना सगळ्यात कमी तुम्हाला जर फोकस करायचं तर ते स्टेटसवर करायचं आहे. मग माझ्याकडच्या फोन बघून कोणाला काय वाटतंय किंवा मी कशी गाडी वापरतोय किंवा मी कसा दिसतोय, याच्यापेक्षा माझी वेल्थ किती सॉलिड बनते आतमधून, मी आणि माझी फॅमिली किती सेफ झोनमध्ये जातोय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही ब्रोक होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही कर्जबाजारी होणार आहे किंवा काही तुम्ही म्हणजे जो कोणी होणार आहे आणि त्याच्यावर जेव्हा डिझास्टर्स येणार आहे, तर जे तुमचं स्टेटस बघून टाळ्या वाजत होते त्यातले 99% लोक गायब होणार आहेत. त्यातले खूप कमी लोक येणार आहेत त्यावेळेस तुम्हाला आवरायला किंवा तुम्हाला सावरायला. आणि ते असे लोक असणार आहे जे तुमचं स्टेटस असो नाही तर नसो ते तुमच्या बरोबर होते. तर त्याच्यामध्ये असे लोक कमावणं आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि ते लोक तुमची गाडी बघून, तुमचं फोनचं मॉडेल बघून किंवा तुमच्या आजूबाजूच्या खेळण्या ज्याला म्हणतात टॉईज, म्हणजे ह्या टॉईजच आहे. लहानपणी त्या टॉईजची आपल्याला आवड असते, मोठ्यापणी त्या टॉईजचं स्वरूप बदलतं फक्त, त्या थोड्या फॅन्सी होतात म्हणजे. तर त्या टॉईज बघून येत नाही ते मित्र तुमच्याकडं, ते तुमचा काइंडनेस, तुम्ही तुमचं इंटरपर्सनल रिलेशन्स कसे आहेत, ते तुम्हाला तुमच्या सान्निध्यात आल्यावर त्यांना कसं वाटतं, ते सगळे मॅटर बघून ते तुमच्या जवळ येणार आहेत. तर मला असं वाटतं की एकदा हे क्लिअर झालं ना, मग आपल्याला ते माइंडफुली स्पेंडिंग करायला लागतो आपण. पण हे क्लिअर व्हायला आहे ना, ते वय असतं ना एक, त्या वयात मी थोडस स्टेटस कडे जातो. थोडं वयाला आपण दोष देऊ जरा, थोड्या वेळापुरतं. म्हणजे जास्त वय असलेले लोक पण बघतात ते स्टेटस, असं नाहीये की मागे तो राकेश झुंझुनवालाचा फोटो व्हायरल झाला, तो मोदीला भेटायला जाताना चुरगळलेला शर्ट घालून गेला, फार व्हायरल झाला तो. तर ते वयाला दोष देऊ मी काय म्हटलं, तर त्या वयात थोडस वाटतं की नाही माझ्याकडे जरा चांगला मोबाईल असावा किंवा माझ्याकडे थोडस हे गाडी असावी, तर मी स्टेटसला लिस्ट इम्पॉर्टन्स द्या, हे मला भारी वाटलं, आवडलं. त्यावरनं मला आठवलं की 4 व्हीलर तोही बऱ्याच म्हणजे खर्चावरती आपण बोलतोय, तर बरंचसं बाईंग हे जरा इमोशनल आणि स्टेटस वालं बाईंग असतं. तर मला वाटतं त्यातलंच एक बाईंग आहे 4 व्हीलर, 4 चाकी गाडी. आणि ते सर्रास मध्यमवर्गीय कुटुंबात नुकताच कामाला लागलेला मुलगा जो लाखोंचा पगार घेतोय त्याच्या वाट्याला हे बाईंग येतं, बऱ्यापैकी येतं. असं म्हणजे कार आणि घर हे मेन स्टेटस सिम्बॉल आहेत आपल्या सोसायटीमध्ये. तर त्याचं तो ताळमेळ कसा बांधायचा ना, की नक्की हे माझं स्टेटस नाही, ही माझी थोडी नीड पण आहे, पण स्टेटस साठी मी थोडी वाढवली. म्हणजे मी 8 लाखाची गाडी गाडी घेणं माझी नीड आहे, 4 व्हीलर मला हवी आहे का, तर काही कारण असू शकतात. घरी आई वडील, युटिलिटी म्हणून पण गरज आहे, आई वडील आहेत, त्यांना जाण्या येण्यासाठी सोय व्हावी आणि तितकं मी कमवतो की 4 व्हीलर मी घेऊ शकतो. पण नाही, मी थोडीशी SUV घेईल 14 लाखांची, त्याने थोडं स्टेटस पण वाढेल. मग इथे इमोशन मध्ये येतं, मग गडबड व्हायला लागते. तर तिथं थोडं टेक्निकल आन्सर आहे त्याचं. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये त्याचे आन्सर्स आहेत. म्हणजे समजा आता कसं आहे की माइंडफुल स्पेंडिंग म्हणतात त्याला. म्हणजे बरोबर आहे, आता मी पण कार घेतली 2-3 वर्ष झाले, पण मी म्हणजे बरंच उशिरा घेतली. तर जे आहेत फायनान्शियल प्लॅनर्स किंवा ज्यांना थोडंफार कळतं ते तुम्हाला काही रेशोज सांगतील. रेशोज असतात त्याचे. म्हणजे समजा घर घ्यायचंय मला, घर एक गरज आहे शेवटी. मी असं म्हणू शकत नाही की तुम्ही घर घेऊच नका. शेवटी प्रत्येकाला घर म्हणजे तिथं तुमच्या मेमरीज क्रिएट होतात. कार पण अशी गोष्ट असते की तिथं मेमरीज क्रिएट होतात. आणि आपलं आयुष्य म्हणजे तरी काय आहे की एक मेमरीजची ॲडिशन आहे. बरोबर. तर त्या चांगल्या मेमरीज क्रिएट करण्यासाठी ह्या गोष्टींची गरज आहेच आपल्याला, मी आता डिनाय नाही करत आहे. पण त्याला एक साधक बाधक एक त्याचे रेशोज असतात. म्हणजे समजा मला घर घ्यायचं आहे, तर घरासाठीचा डाऊन पेमेंटचा जो पैसा आहे, कारच्या उदाहरणावर पण येऊ आपण, तर घराच्या डाऊन पेमेंटचा पैसा हा माझ्याकडे असला पाहिजे. तो गोळा करण्यासाठी मला पर्सनल लोन किंवा मित्रांना मागायची गरज नसली पाहिजे. सेकंड थिंग, नंतर जो माझा EMI येणार आहे, तो EMI माझ्या टेक होम सॅलरीच्या 30-40% पुढे नसला पाहिजे. माझी टेक होम सॅलरी 30-40च्या आतच माझा EMI कव्हर झाला पाहिजे. असे काही रेशोज आपण फॉलो केले तर मग आपल्याला त्या परचेसमधून आपल्या खिशाला छिद्र पण पडत नाही आणि आपल्याला सेन्सिबली पुढचं प्लॅनिंग पण व्यवस्थित करता येतं. कारच्या बाबतीत पण तसे काही रेशोज आहेत. आता मी जेव्हा कार घेतली तर मी यूज कार घेतली, चांगल्या कंडिशनमध्ये यूज कार घेतली एका डीलरकडून. आणि माझा रेशो मी सगळ्यांवर एन्फोर्स नाही करणार, पण मी असं माझा रेशो होता की माझ्या पोर्टफोलिओची साईज माझ्या कारपेक्षा 25 पटीने जास्त पाहिजे. असं होतं. पण ते आता मला बरेच जण म्हणतात की तो अतिरेक आहे, पण मी तो फॉलो केला. म्हणजे मी अशी गाडी घेतली की जी मला
काय ठीक आहे बाबा, म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये 100% त्याचा लॉस जरी झाला तरी मला असं काही वाटणार नाही खूप की अरे आता खूप मोठं नुकसान झालं. तर गाडी एक युटिलिटी म्हणून मी बघितलं. आणि हे निर्णय घेताना मोस्टली होतं काय की तिथं पुन्हा स्टेटस आडवं येतं. म्हणजे काय की मी अमुक गाडीचं मॉडेल कसं निवडतो, तर माझी युटिलिटी मी बघत नाही की युटिलिटी म्हणजे मी काय बघितलं की गाडीची सेफ्टी रेटिंग किती आहे, कमीत कमी 4 स्टार तर पाहिजे, पुढच्या 2 को पॅसेंजरला ते एअरबॅग वगैरे तर पाहिजे, बेसिक किती लांब नेली तरी गाडीमध्ये काही मेंटेनन्सचा काही इश्यू नाही आला पाहिजे, आणि 4 जण AC लावून मला जे काय मायलेज येतं आहे ते मला परवडलं पाहिजे. हे सगळं मी नंतरचे जे इन्शुरन्सचे जे हप्ते आहेत किंवा नंतरचे जे ॲन्युअल मेंटेनन्स मला येणार आहे तो पण मला परवडला पाहिजे. कार म्हणजे काय फक्त इनिशियल कॉस्ट नाही आहे, परपेच्युअल एक्सपेंडिचर आहे त्याच्यामध्ये. डिप्रिसिएटिंग ॲसेट तर आहेच, पण त्याला मेंटेनन्स पण लागणार आहे. तर आमच्या गावाकडे त्याला चोळी बांगडी म्हणतात की ते करावंच लागते तुम्हाला, नंतर नुसते बायका करून उपयोग नाही. तर ते सगळं विचार करून मी माझ्या पद्धतीने गाडी घेतली की जे मला मेंटेनन्स, फ्युएल कॉस्ट, फ्युएल एफिशियन्सी हे सगळं आपण बघायला पाहिजे. तर मोस्टली होतं काय की मेजॉरिटी लोक ते सगळं नाही बघत. ते काय बघतात की अमुक माणसाकडे कोणतं मॉडेल आहे, माझ्या ह्या मित्राकडे कोणतं मॉडेल आहे, माझ्या ह्या नातेवाईकाकडे कोणतं मॉडेल आहे. मग मी जर तसं मॉडेल घेतलं तर मी त्याच्यासारखंच दिसेल, मग मला त्याच्यापेक्षा पुढचं मॉडेल घ्यायचं आहे. मग त्याच्याकडे 5 लाखाची मग मी 10 लाखाची घेणार, त्याच्याकडे 15 लाखाची मग मी 18 लाखाची घेणार. तर आपण तेच पुन्हा स्टेटस मेंटेन करण्यामध्ये आपण हे निर्णय चुकवतो. आणि मग आपल्याला EMI तर मलाच भरायचा आहे, तो काय येणार नाही. मी ज्याच्यापेक्षा भारी गाडी घेतली तो माझा EMI भरला येणार नाही आहे, मेंटेनन्स तर मलाच करायचं आहे. आणि मग नंतर ती EMI भरताना आणि पुढचा मेंटेनन्स करताना मग आपण आपले हात पोळून घेतो. तर तो एक साधक बाधक, म्हणजे समजा स्मार्टफोन घ्यायचा तर मी असं लोकांना म्हणतो की मग त्याला आणखीन एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, लाईफ एनर्जी. म्हणजे काय की त्या वस्तूची किंमत त्या MRP मध्ये किंवा प्राईसमध्ये नका मोजू. ती वस्तू घ्यायला तुम्हाला किती दिवस काम करावं लागणार आहे त्याच्यात मोजा. तुमचं लाईफ किती जळणार आहे, तुमचं रक्त किती जळणार आहे. म्हणजे आयफोन समजा 1 लाख रुपयाचा आहे. आता हा 1 लाख रुपयाचा आयफोन घ्यायला एखाद्या माणसाला कदाचित 2 दिवस लागतील, एखाद्या माणसाला 6 महिने लागतील, एखाद्या माणसाला 1 वर्ष लागेल, एखाद्या माणसाला 1 महिना लागेल. तर 1 लाख रुपये किंमत तीच आहे, पण प्रत्येकजण वेगळी कॉस्ट पे करतोय. कोणीतरी 1 महिना पे करतोय, कोणीतरी 2 दिवसच पे करतोय, कोणीतरी 6 महिने पे करतोय, कोणीतरी 1 वर्ष पे करतोय. बरोबर, कॉस्ट म्हणजे मॉनिटरी कॉस्ट तेवढीच आहे. तर हे आपण बघितलं पाहिजे की ही वस्तू विकत घ्यायला मला किती दिवस काम करावं लागणार आहे. माझे आयुष्याचे 6 महिने जर मला काम करावं लागत असेल फक्त ही वस्तू विकत घ्यायला, तर ही खरंच तेवढं माझं व्हॅल्यू ॲड करते का, किंवा तेवढं माझा वेळ किंवा तेवढं माझं पीस ऑफ माइंड वाचवते का. तर मग त्यावेळेस थोडं हे सोपं होत जातं आपल्याला हे निर्णय घेताना. दॅट इज लाईफ एनर्जी, की तुम्ही त्या वस्तूची किंमत त्या पैशांमध्ये न मोजता लाईफ एनर्जीमध्ये मोजा. मग तुम्हाला ठरवते निर्णय घ्या. हा, एखादं म्हटलं की ठीक आहे आयफोनची कॉस्ट माझी लाईफ एनर्जी 1 वीक आहे, ओके घेऊन टाक ना, लगेच घेऊन टाक, काय करतात. पण एखादं म्हटलं माझी लाईफ एनर्जी 6 महिने आहे, तर मग विचार कर बाबा खरंच तुला तशी गरज आहे का. सांगायची गरज नाही पडणार, विचार कर. लाईफ एनर्जी कॅल्क्युलेशन प्रत्येक जण करायला लागेल. हा, तसंच कारमध्ये घरामध्ये आपण बघू शकतो ना. आता समजा घर घ्यायचं आहे मला आणि पूर्ण आयुष्य त्या घराचा EMI भरण्यात घालवायचं आहे, तर मग ते माझी चॉईस आहे शेवटी. एक्सपेंडिचरवर पुन्हा येऊयात. काही एक्सपेंडिचर असे असतात, म्हणजे त्याला खर्च नाही म्हणू शकत आपण, त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणूयात. जसं की मेडिकल इन्शुरन्स, राईट, दॅट इज इन्व्हेस्टमेंट, हो, एक्सपेंडिचर. त्याला वेल्थ प्रोटेक्शन म्हणतात. हा, किंवा तुमच्या घराचा इन्शुरन्स असेल, हो, तुमचा टर्म इन्शुरन्स असेल किंवा इतर इन्शुरन्सेस असतील, तर हे बऱ्याच वेळा मध्ये कदाचित आर्थिक शिक्षण पोहोचलं नाही म्हणून असेल, किंवा तशी माहिती पोहोचली नाही, किंवा आता रील्स थ्रू आणि इंस्टाग्राम आणि याच्या थ्रू रोज पोहोचत असते. आणि सध्या तर युट्यूब पण जोरदार प्रमोट करत अशा सगळ्या गोष्टी, आर्थिक नियोजन आणि हे ते सगळं. हा व्हिडिओ त्यातलाच एक भाग आहे. म्हणजे जोक्स आपण फक्त सायन्स समजून घेतोय. तर ज्याला आपण आता इन्व्हेस्टमेंट म्हणलं, तर आता 30-32 वर्षाच्या मित्राला मैत्रिणीला जर म्हटलं अरे तुझा टर्म इन्शुरन्स नाही, तू का नाही काढला, तर मग ते नाराज होतात. त्यांना जर हे सगळं समजून सांगितलं ना, अरे आता तुझी ती कॉस्ट पण वाढली, अरे तू काढायला पाहिजे होता, तर तसं नाहीये ना, की म्हणजे इट्स नेव्हर लेट. हा, म्हणजे आता असं होतं बऱ्याच वेळा की जेव्हा त्याला ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतात, की हे जर तू आधीच करून टाकलं असतं तर मग तुझे इतके पैसे वाचले असते, किंवा त्याला काही अर्थ नाहीये. कारण की टाइम एक रेअर कमोडिटी आहे. आपल्या प्रत्येकाकडे एक लिमिटेड टाइम मिळालेला आहे आपल्याला, आणि तो काउंटडाऊन चालू आहे, त्याचा संपलेला आहे तो टाइम. जे काय गेला तो गेला, तो यू कॅनॉट गो बॅक इन टाइम. पण एक चायनीज प्रोवर्ब आहे इंटरेस्टिंग, ती म्हणते की द बेस्ट टाइम टू प्लांट अ ट्री
वॉज 20 years ago अँड सेकंड बेस्ट टाइम इज नाऊ. झाड लावायची एकदम योग्य वेळ 20 वर्षापूर्वी होती. आता 20 वर्षात तुझ्या झाडाला फळं पण आले असते आणि तू ते टेस्ट पण केले असते. ठीक आहे, तू नाही लावलं, पण सेकंड बेस्ट टाइम इज नाऊ. आता तरी सुरुवात कर. अँड इट्स नेव्हर टू लेट, म्हणजे इट्स नेव्हर लेट असं म्हणतात की ज्यांना वाटतं की अरे मी माझ्या विषयीतच प्लॅन करायला पाहिजे होतं. आणि आपल्याला असं कायम वाटत राहणार आहे. ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट सुरू करतो किंवा ऍक्च्युअल प्लॅनिंग सुरू करतो, त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळायला लागतात. त्यावेळेस असं प्रत्येकाला वाटायला लागतं की अरे मी थोडं उशीर केला सुरू करताना. मी पर्सनली समजा 31च्या आसपास मी जेव्हा गेलो 27-28 त्यावेळेस मी सुरू केलं. 10-12 वर्ष झाले समजा. पण मला असं वाटतं की मी 21चा असताना जर सुरू केलं असतं तर मी आता मच बेटर एक्सपोनेन्शियल ग्रोथमध्ये असतो आणि आता मला खूप चांगलं लाईफ जगता आलं असतं असं मला वाटत राहतं. ज्यांनी 21मध्ये सुरू केलं त्यांना वाटतं की अरे माझ्या आजी आजोबांनी मला सांगितलं असतं तर मी कदाचित 11व्या वर्षी सुरू केलं असतं. तर त्याला काही अर्थ नाही आहे. पण इट्स नेव्हर टू लेट. हा, म्हणजे तुम्हाला जेवढं असं वाटत राहील ना की मी आधी करायला पाहिजे, तेवढं तुम्हाला जास्त गोष्टी कळायला लागल्या तो समजून तुम्ही त्यावर खुश राहिला पाहिजे. हा, बरोबर. थोडं कोरोना नंतरच्या विषयावरती आपण का कोरोनाच्या काळात झालं असं की मी सगळ्यांचेच अनुभव येते. 6 महिने 8 महिने वर्षभर आपण घरी होतो आणि त्यानंतर सगळ्यांचं थिंकिंग बदललं की नाही बाबा प्लॅनिंग गरजेचं आहे. कारण माझ्या बँकेत काहीच पैसे नाही आहेत, माझे सगळे कुठेतरी गुंतवलेत, कुठेतरी खर्च झालेत. अशी एखादी सिच्युएशन आली तर माझ्या बँकेत म्हणजे जे पटकन लिक्विडेट होऊ शकतात, तर माझ्याकडे ते 8 महिने 10 महिने जगण्यासाठी कुठे पैसे आहेत? मी स्टॉक्स मध्ये गुंतवलेत, मी गाडीत खर्च केलेत, मी घरात खर्च केलेत, मी अजून कशात केलेत. तर त्यानंतर थोडी थिंकिंग बदलायला लागली. हो, असा बरेच सर्व्हिस पण झालेत आणि त्यात आले की लोक थोडं सेव्हिंग्स कडे वळाली. बरोबर. लोक थोडं इन्व्हेस्टमेंट कडे वळालीत वेगवेगळ्या पोर्टफोलिओज मध्ये. हो, आणि हे मागच्या 2 वर्षात झालंय. तर आता झालंय असं की खूप सारे प्लॅटफॉर्म अवेलेबल असल्यामुळे मी कशात करू कळत नाही. आणि मग आपण ऍसेट म्हटलं, डिप्रिसिएटिंग ऍसेट किंवा काही अप्रिशिएट करणारे पण ऍसेट आहेत. राईट. तर त्यातलं एक ऍसेट आहे ते म्हणजे घर. आता घर वगैरे हा मुद्दा एक वेगळा विषय येतो, ते एपिसोड होऊ शकतो. पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी घर असणं, मुंबईत तर सोडूनच पुण्यातही घर असणं म्हणजे मोठी गोष्ट झालेली. तर लोक घरांमध्ये इन्व्हेस्ट करायला लागले. किंवा माझा अगदी जवळचा मित्र आहे, त्याने आतापर्यंत साधारण 3-4 फ्लॅट घेतलेत आणि आत्ता या घडीला त्याला असं जाणवतंय की नाही यार माझी ही जी इन्व्हेस्टमेंट मी ज्याला म्हणत होतो ती जरा गणली, ती चुकली. तर घरातली इन्व्हेस्टमेंट म्हणजे नीड गरजेपुरतं मला एक घर झालं, पण दुसरं घर, तिसरं घर. किंवा आणखी एक प्रश्न त्यात ऍड करतो की विकत घेतलेलं घर चांगलं की जर आपलं रेंटवर होत असेल तर ते चांगलं? हा एक क्लासिक डिबेट आहे, म्हणजे बाईंग वर्सेस रेंटिंग. आणि याचे खूप खूप वेगवेगळे पैलू आहेत. तर याचं एक कॉमन आन्सर असं नाही आहे. हे प्रत्येकाचा आन्सर वेगळा असणार आहे. मी जे मगाशी म्हटलो की तुम्हाला घर राहण्यासाठी म्हणून पाहिजे असेल, आणि जर मी जे म्हटलो की तुमचा डाऊन पेमेंट तुम्हाला करता येत आहे आणि EMI मध्ये तुमचा खिसा खूप मोठा बर्न होणार नाही आहे, काय हरकत नाही आहे घ्यायला. तुमचं EMI 30% तुमच्या टेक होम सॅलरीपेक्षा जास्त नाही आहे, तर तुम्ही घर घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप त्रास होणार नाही आहे. तर घर ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून हा एक वेगळा एक आणखीन फॅक्टर. जसं तुम्ही म्हटलं की सेकंड होम, थर्ड होम, फोर्थ होम. तर इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये काय झालं की 2004 ते 2013 ह्या काळामध्ये अनएक्सपेक्टेड अनरिअलिस्टिक ग्रोथ झाली. भारत अनरिअलिस्टिक नाही म्हणता येणार, ती होतीच, रिअल ग्रोथ होती. आणि त्या काळामध्ये रिअल इस्टेट खूप जबरदस्त बूम झालं. आणि त्यानंतर माझ्या माहितीनुसार 2013 नंतर म्हणजे ॲज एक्सपेक्टेड ते पुन्हा त्याला रिव्हर्जन टू मीन म्हणतात. कुठली गोष्ट अशी परपेच्युअली एकाच दिशेने अशी वरती जात नसते, नंतर ती पुन्हा त्याच्या मीनला येत असते. इक्विलिब्रियम म्हणतात त्याला. तर ते पुन्हा इक्विलिब्रियम आला तिकडच्या घरांच्या प्राइजेसमध्ये. तर हिस्टॉरिकली जर तुम्ही हिस्ट्री काढली तर आपण काय करतो की कंपाऊंडिंग रेटमध्ये आपण मोजतच नाही. म्हणजे एखादा कोणतरी म्हणतो की 10 वर्षात दुप्पट झालं घराची किंमत, तर त्याचा अर्थ काय झाला की CAGR टर्म्समध्ये, म्हणजे दर शेकड्याच्या टर्म्समध्ये 7.2% त्याला रेट मिळालेला आहे, इंटरेस्ट रेट दर शेकड्याच्या हिशोबाने. जेव्हा एखादी गोष्ट 10 वर्षात दुप्पट होती, इन्फ्लेशनचा रेट होता, तो इन्फ्लेशनचा रेट होता. 10 वर्षापूर्वी SBI 11% FDला व्याजदर देत होती, PPF तुम्हाला 11-12% देत होते. तुम्ही घरामध्ये 7.2% मिळून असं काय ग्रेट मिळवलं?
म्हणजे जर तुम्ही लॉंग टर्मचा जर काढला तर काही लोकांना त्या काळामध्ये 2004 ते 2011-12 पर्यंत त्या बँडमध्ये काही लोकांना खूप चांगले रिटर्न्स मिळालेले आहेत, बट दे वर जस्ट लकी. ते काय असे प्लॅन करून त्यांना ते मिळालेले नाही आहेत आणि ते पुढं परपिच्युअली मिळत राहतील. म्हणजे नंतर त्या इंटरेस्ट रेटमध्ये किंवा त्या कंपाऊंडिंगच्या रिटर्न्समध्ये नंतर त्याचे करेक्शन आलेलंच आहे. आणि घराची दुसरा इश्यू काय आहे की घराची तिकीट साईज खूप मोठी आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला रिअल इस्टेट इन्व्हेस्टर तेव्हाच म्हणू शकता माझ्या माहितीनुसार, ज्यावेळेस तुम्ही 40-50, 10-20 घरं एका वेळेस बाय सेल करताय, त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता की मी आय एम अ रिअल इस्टेट इन्व्हेस्टर. पण तुम्ही एक घर घेताय, त्याचं 20 वर्ष EMI भरताय, यू आर नॉट इन्व्हेस्टर, तुम्ही कन्झ्युमर आहे त्या घराचे. आणि तुम्हाला इन्व्हेस्टर म्हणून कोणतरी गंडवलेलं आहे एखाद्या मार्केटिंगच्या ट्रिकनी कुठं कोणीतरी. तर ते घर ॲज अ इन्व्हेस्टमेंट त्याच वेळेस होऊ शकते ज्यावेळेस तुम्ही इन्स्टंटॅनियसली त्या घराला विकू शकता. तुमचं राहतं घर हे तुमची कन्झम्पशन चॉईस आहे. मी त्यामुळेच विचारला हा प्रश्न की माझ्याकडे 4 घरं पडून आहेत, 4 फ्लॅट पडून आहेत आणि कोरोना काळात मी माझ्या स्वतःच्या घरातही पडून आहे, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. त्याला ॲसेट रिच कॅश पुअर म्हणतात. की असे खूप लोक आहेत म्हणजे की ज्यांनी खूप चांगले ॲसेट्स बिल्ड केले असे घरासारखे महागडे घर. औंधमध्ये पण आता मी तिथं राहतोय, तिथं असे मी काही लोक बघतोय की दे आर ॲसेट रिच बट दे डोंट हॅव कॅश फ्लोज. म्हणजे आता सध्या त्यांच्या घराची व्हॅल्युएशन कोटींमध्ये गेलेली आहे, पण त्यांच्या डे टू डे एक्सपेन्सेससाठीचा कॅश फ्लो नाही आहे तेवढं प्रॉपर स्ट्रॉंग. आणि घर विकू शकत नाही कारण की तिथे राहत आहेत. हे घर विकून जायचं कुठं? बरं, हे घर 1.5 कोटीला विकलं, 50 लाखाला कुठेतरी आउटस्कटमध्ये लांब कुठेतरी पुण्याच्या बाहेर घर घेतलं, तर ते आता तेवढं युथफुल नाही आहेत की ते कुठेतरी आता तिथं राहून ते मेंटेन करू शकतील. हा, तर तो इश्यू होतोच आहे. म्हणजे की लोक काय करतायत की म्हणजे मागं RBIचा हाऊस होल्ड सर्व्हे आला होता 2017 का 18ला, मला वाटतं का आता रिसेंटली पण आला. त्यामध्ये RBIचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये 90% म्हणजे लोकांची 90% वेल्थ अप टू मोर दॅन 90% वेल्थ, टोटल वेल्थ किंवा नेटवर्थ घरामध्ये आहे ॲव्हरेज. म्हणजे माझे टोटल नेटवर्थ समजा काय जे असेल, समजा 1 कोटी 2 कोटी जे असते त्याच्यातलं जर फक्त 1.5 कोटीचं घरच असेल आणि वरचे 30-40 लाख रुपये समजा बाकीच्या वेगळ्या ॲसेट्समध्ये, तर दॅट इज 75%. पण लोकांचं 90% म्हणजे माझी जेवढी संपत्ती त्याच्यातलं मेजर पार्ट घरातच आहे. तर ते घराविषयी ऑब्सेशन आहे आपल्याकडं. पण जे नवीन जे जनरेशन्समध्ये दिसतं आहे ते की दे आर नॉट सो मच ऑब्सेस्ड, कारण की त्यांच्या जॉब्स मोबाईल आहेत. त्यांना माहिती आहे की आज पुणे, उद्या बँगलोर, परवा चेन्नई, नंतर US. त्याच्यामुळे एका ठिकाणी कोणी असं पटकन घर घेत नाही आता. रेंटवरती पण ते फोकस करतायत. तर घर ॲज अ कन्झम्पशन चॉईस मला असं एक छान वाटते की तुमचं स्वतःचं घर असेल, तिथं तुम्ही मेमरीज क्रिएट करताय, तुमचे मुलं लहानाचे मोठे होत आहेत, आजूबाजूच्या लोकांशी कनेक्टेड आहेत, त्यांना पुन्हा फ्रिक्वेंटली घर बदलायची वेळ येत नाही आहे, ते छान आहे. पण तिकीट साईज खूप मोठी आहे, एकदम मिनिमम 50-60 लाख रुपये तर पुण्यामध्ये लागतातच आज तुम्ही म्हणजे किती साधं घर घेतलं तरी. आणि प्लस ते तुम्हाला बर्न होणार आहे का, बिअर होणार आहे का तो जो आहे EMIचा रेटा, डाऊन पेमेंटचा, ते सगळं बघा आणि मग निर्णय घ्या असं मला वाटतं. आणि घराचं जे होम लोन आहे दॅट इज गुड लोन, त्याचा इंटरेस्ट रेट कमी असतो, त्यामुळं तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो. इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट आणखीन 1%-1.5% आणखीन कमी होऊन जातो टॅक्स बेनिफिट वगैरे सगळं काउंट केलं तर, आणि तुमचं स्वतःचं घर होतं. पण तेच पुन्हा की ते माइंडफुली निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि घराचं इन्व्हेस्टमेंट इज अ पुअर चॉईस ॲक्च्युली, म्हणजे माझ्या याच्यानुसार. असे मी काही उदाहरणं बघितलेले की घर किंवा रिअल इस्टेटमध्ये ते इन्व्हेस्टेड आहेत आणि त्यांना अर्जंट नीड आहे पैशांची, आणि आता त्यांना ते लिक्विडिटी नाही आहे, इट इज इलिक्विड ॲसेट. म्हणजे तुम्हाला आता पाहिजे तर उद्या, आज मी शेअर्स विकले 48 तासांच्या आत माझ्या अकाउंटवर पैसे येतात. घर तसं नाही, घराचे व्यवहार महिने चालतात, 6-6 महिने, कधी वर्षही चालू शकतात घराच्या जमिनीचे व्यवहार. चुकून जर समोरच्या पार्टीला कळलं की ह्या स्ट्रेस्ड सेल आहे, म्हणजे नीडमध्ये आहेत हे आणि आडलेले आहेत आणि यांना पैशांची गरज आहे, तर ते तुमचं बेनिफिट उचलतात आणि मग ते तुम्हाला आणखीन आडून पाहतात. तर ते सगळे फॅक्टर्स आहे. प्लस दुसरा एक फॅक्टर आहे ज्याच्याविषयी जास्त कोणी बोलत नाही, तर इंडियन इकॉनॉमीमध्ये जे ब्लॅक मनीचं जे आहे खूप मोठा हे, जेव्हा कोणीतरी ब्लॅक मनी कमवतो तर त्याला ते अकाउंटवर टाकता येत नाही ते पैसे, तो ते स्टॉक मार्केटमध्ये पण टाकू शकत नाही, SIP करू शकत नाही, मग त्याला त्या नोटा घरात ठेवण्यापेक्षा तो जमीन घेऊन टाकू. त्यामुळे मग त्याला फरक नाही पडत की ते किती CAGR वाढलं, त्याचं कंपाऊंडिंग रिटर्न्स किती आहेत, त्याला जास्त फरक नाही पडत. त्याला फक्त तो कॅश घरात पार्क करायच्या ऐवजी तो जमिनीत पार्क करतोय कुठेतरी. तर त्या लोकांशी तुम्ही व्हाईट मनीवाले बरोबरही नाही करू शकत. तुम्ही ऑलरेडी टॅक्स भरताय, 10, 20, 30% टॅक्स भरताय, तुम्ही इन्फ्लेशनने ऑलरेडी बर्न आहात. त्याच्यात पुन्हा जर तुम्ही एका इनइफिशियंट ॲसेट क्लासमध्ये जर तुम्ही टाकत असाल, ज्याला मी तुम्ही CAGR टर्म्समध्ये मोजा, जर तुम्ही एक सेन्सिबली जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं समजा एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये, इंडेक्स फंडमध्ये,
तर तुम्हाला 12-14% तर असे आरामात मिळून जातात. म्हणजे जर तुम्ही थोडं डिसिप्लिननी आणि शांततेने जर केलं तर रिअल इस्टेटमध्ये आता भारत सरकारने एक इंडेक्स लॉन्च केलेला आहे रिअल इस्टेटचा. तर ते ट्रॅक करतात सिटी वाईज. भारत सरकारची साईट पण आहे काहीतरी. तर त्या इंडेक्सवरून जर बघितलं तर आता सध्या पुण्याचं जर ॲव्हरेज ग्रोथ काहीतरी सिंगल डिजिटमध्ये आहे रिअल इस्टेटची. आता हे लोकांना बाय एक्सपिरियन्स पण माहिती झालेलं आहे, कळतं आहे की बेस्ट जे लोकेशन्स आहेत पुण्यातले लाईक कोथरूड, प्रभात रोड, कोरेगाव पार्क, औंध किंवा हे सगळं, तिथं 9-10% CAGRने ग्रोथ होते रिअल इस्टेटची. आणि आउटस्कटमध्ये तर 3-4% होते. मग जर तुम्ही 8-9% जर व्याज भरत असाल होम लोनचं आणि तुमच्या घराचं ॲप्रिसिएशन जर 3-4% CAGRने होत असेल तर ते पण आपण कन्सिडर केलं पाहिजे. तर इन्व्हेस्टमेंट म्हणून माझ्या दृष्टीनं तरी रिअल इस्टेट नॉट अ ग्रेट चॉईस. त्याच्यापेक्षा मच बेटर अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहेत. आणि कन्झम्पशन चॉईस म्हटलं तर ती तुमची पर्सनल चॉईस आहे. तिला इन्व्हेस्टमेंट नावाचं काहीतरी असं गोंडस रूप देऊन काही उपयोग नाहीये. कर्जावरती जरा बोलू आपण. एक असंच जो घेतो कर्ज तोच खरा मर्द असं एक बऱ्याच वेळा मीम स्वरूपात किंवा काहीतरी कानावर येत असतं. आणि क्रेडिट सिस्टीम इतकी सुलभ आणि सोपी ऍक्सेसिबल झाली आता. म्हणजे मला कुठेच जावं लागत नाही. म्हणजे 1 क्रेडिट कार्ड मी माझ्या मोबाईलवरती मागवतो आणि 8 दिवसात माझ्याकडे येतं आणि मी महिन्याला लाखभर खर्च करू शकतो. इतकं सुलभ झालंय. मी पेट्रोल भरायला गेलो तर 4 लोक मला म्हणतात क्रेडिट कार्ड घ्या. मग तिथे मोह आवरावा लागतो. जसं म्हटलं ना की माझी जर इन्कम 100 रुपये आणि मी खर्च करतो 110, तर 110 तो का होतो बऱ्याच वेळा कारण माझ्याकडे किती क्रेडिट कार्ड आहे मला कळतच नाही माझा किती खर्च झाला. खूप सुलभ झालंय. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटच्या आधी हे माझं पर्सनल ऑब्झर्वेशन असू शकतं की इन्व्हेस्टमेंटच्या आधी एक्सपेंडिचर वरती कसा वाईजली विचार करता येईल. आधी तो केला तर मग इन्व्हेस्टमेंट करायला निदान वाव राहतो आणि मग काय करायचे आणि काय मग याच्यावरती चर्चा करू शकतो. बरोबर ना. म्हणजे आधी खर्चावर तर निर्बंध नाही पण निदान विचार करून तरी तर डेट म्हणजे काय आता जे कर्ज जे असतं ना, तर माझं असं म्हणणं आहे की आपण जर हे सगळं साधक बाधक प्लॅनिंग करत असू तर आपल्याला पहिली गोष्ट कर्जाची वेळच येत नाही, घ्यायची वेळ येत नाही. असे काही लोकांच्या लाईफमध्ये ॲक्सिडेंट्स घडतात की जे त्यांच्या बियॉन्ड त्यांच्या कंट्रोल असतात आणि मग त्यांना बऱ्याच वेळा कर्ज घ्यायची वेळ येते. तर त्याला आपण काही करू शकत नाही. पण ते तुमची गरज होती, त्याला तुम्ही त्या इंटरेस्ट रेटमध्ये किंवा त्या याच्यामध्ये मोजू नाही शकत. निकड होती म्हणून मी कर्ज घेतलं, ते खरं आहे. पण मेजॉरिटी केसेसमध्ये तसं दिसत नाहीये सध्या. लोक मिळतं म्हणून घेत आहेत, कर्ज घेत आहे आणि मग त्या कर्जाच्या ओझ्याखाली डेट ट्रॅप म्हणतात त्याला, म्हणजे कर्जाचा विळखा, त्या विळख्यामध्ये अडकतायत. म्हणजे अशा केसेस आहेत आपण बघतो, प्रत्येकजण रिलेट करू शकतो की एक कर्ज घेतलं, ते कर्जाचं फेडायला परत दुसरं काढलं. दुसरं काढण्यासाठी आता परत बँक म्हणते की तुझा सिबिल स्कोअर खराब झाला, तू आधीचेच कर्ज थकलेले आहेत. मग तू सावकारकडे गेला, सावकाराला कडून त्यांनी 2-3% महिन्यांनी उचललं, पुन्हा ह्या सावकारच द्यायला दुसऱ्या सावकाराकडे गेला. असं करता करता तो विळखा जे आहे, क्लासिक केस आहे ती आपल्या, म्हणजे पूर्वीच्या पिढ्यांमध्ये पण ते होतं की कर्जाचा विळखा एकदा पडला की मग त्याच्यातून आयुष्य निघून जातं किंवा नाही निघत किंवा पुढच्या पिढ्या त्याला बाहेर काढतात, असं पण होतं. तर तो जेवढा टाळता येईल तेवढं टाळलंच पाहिजे. म्हणजे एनिथिंग जे काय तुम्ही क्रेडिट नाही घेताय, तर क्रेडिट म्हणजे काय की तुम्ही न कमावलेला पैसा खर्च करताय. मी जे मगाशी म्हटलं की जेवढं कमावलं तेवढंच खर्च करा किंवा त्याच्यापेक्षा कमी खर्च करा. ते जर आपण फॉलो केलं तर मग कर्ज काढत नाही आपण. ते त्याचा अर्थ हा पण होतो, स्पेंड लेस दॅन यू मेक. म्हणजे काय की तुम्ही जेवढं कमवताय तेवढंच खर्च करा किंवा त्याच्यापेक्षा कमी खर्च करा. तुम्ही कर्ज काढताय म्हणजे तुमच्या कमाईपेक्षा जास्त तुम्ही खर्च करताय. पण एक कॉन्सेप्ट ती पण आहे ना, म्हणजे मी बऱ्याच वेळा ऐकलंय कर्ज काढलं तर प्रगती होईल मित्रा. नाही, आता ती प्रगती कधी होते म्हणजे फायनान्सच्या भाषेमध्ये समजून घ्यायचं असेल तर माझा व्यवसाय आहे आणि माझ्या व्यवसायामध्ये त्याला रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड म्हणतात. एक टर्म असते की सपोज मी किती भांडवल गुंतवलं माझ्या व्यवसायामध्ये, कॅपिटल किती एम्प्लॉय केलं आणि त्या भांडवल, सपोज मी 100 रुपये गुंतवतोय आणि त्या बदल्यात दर 100 रुपये मागे मला 15 रुपये परत मिळत आहेत. म्हणजे मी 100 रुपये जर गुंतवले तर मला 115 रुपयाचा बिझनेस होतोय. म्हणजे थोडक्यात मी म्हणेल की माझं रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 15%. तर त्या केसमध्ये सपोज मला कळलं की माझा असा व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये 15% किंवा 20% किंवा काहींचं 50% असू शकतो. 100 रुपये गुंतवलं तर 50 रुपये नेट प्रॉफिट होत आहे. मग मला त्यावेळेस समजा रिअलाइज झालं की माझं रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड सॉलिड आहे आणि मग मला आता हा बिझनेस स्केल करायचा आहे. मग सपोज माझं 15% ROC आहे, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आहे आणि मला कोणतरी 12% कर्ज देत आहे, तर मी ते घेईल बरोबर. आणि तो पैसा माझ्या बिझनेसमध्ये डिप्लॉय करील आणि मी 12% कॉस्ट ऑफ कॅपिटल माझी 12% आहे. म्हणजे मी 12%नी माझं कर्ज फेडतोय
आणि त्याच पैसे वापरून मी 15% प्रॉफिट कमवतोय. म्हणजे 3% नेट आणखीन मला नेट प्रॉफिट मिळतंय. मी 100 रुपये घेतले तर मी 112 रुपये हप्त्यावारी फेडतोय, म्हणजे 12 रुपयाने 12 रुपये फेडतोय, 15 रुपये कमवतोय. 3 रुपयाची मी प्रगती करतो. बरोबर. म्हणजे मी कर्ज घेतलं तर प्रगती होते. बरोबर. असा अर्थ आहे. हा, तर इफ युअर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड इज मोर दॅन कॉस्ट ऑफ कॅपिटल, तर तुम्ही प्रगती करताय. पण तुम्ही कॉस्ट ऑफ कॅपिटल तुमचं 12% आहे आणि तुमचं रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 5% आहे, तर मग ते गणित आपल्याला कळलं पाहिजे. तर ते गणित प्रत्येकाला ॲप्लिकेबल नाही आहे. तुमच्या जे आता सगळे जे बिझनेसेस आहेत, आता मी स्टॉकमध्ये फंडामेंटल अनालिसिस करतो, तर त्यावेळेस मी बघतो की ह्या कंपनीचा वर कर्ज किती आहे, त्याला डेट टू इक्विटी रेशो म्हणतात, ते पण मॅटर करतं. किंवा ह्या कंपनीचं कॉस्ट ऑफ कॅपिटल किती आहे सध्या मार्केटमध्ये, सध्या की ह्या कंपनीला किती कॉस्टनी कर्ज मिळतं आहे, आणि यांचं रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड किती आहे. एखाद्या कंपनीचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड इफ इट इज हायर दॅन कॉस्ट ऑफ कॅपिटल, तर ती कंपनी खूप चांगलं करते. आता अशा कंपनीज आहेत भारतामध्ये की ज्यांच्याकडे खूप कॅश आहे, ट्रिमेंडस कॅश आहे, तरी पण ते कर्ज घेत आहेत. का घेत आहेत? कारण की त्यांचं कॉस्ट ऑफ कॅपिटल इज मच लेस दॅन देअर रिटर्न ऑन कॅपिटल. त्यांना प्रॉफिट खूप आहे, प्रॉफिटेबिलिटी खूप आहे, आणि जे लेंडर्स आहे ते पण हसत त्यांना कर्ज देत आहे. सपोज आता माझं पर्सनल उदाहरण समजा घ्यायचं झालं किंवा कोणाचंही घ्यायचं झालं, एखादं कोणतरी फायनान्शियल प्लॅनिंग करतोय आणि सपोज माझं काहीतरी एक पोर्टफोलिओ बनलेला आहे, काहीतरी 10 लाख 50 लाख 1 कोटी 2 कोटी 5 कोटी 10 कोटी काहीतरी पोर्टफोलिओ बनला आहे. सपोज 1 कोटीचा पोर्टफोलिओ बनलेला आहे एखाद्या व्यक्तीचा, आणि त्याला आता घर घ्यायचं आहे. तर त्या 1 कोटीच्या पोर्टफोलिओमधून त्याला सपोज मी असं म्हणेल की वाईटात वाईट 12% मला वाईट वाटतात, म्हणजे 12%पेक्षा इक्विटीमध्ये सेन्सिबली जर तुम्ही करत असाल तर चांगला CAGR मिळू शकतो. 12%च्या पेक्षाही चांगला 18% तर मिळू शकतो जर तुम्ही नीट करत असाल तर. वर्स्ट केसमध्ये मी 12% म्हणतोय. 1 कोटीच्या पोर्टफोलिओवर सपोज मला 12% रिटर्न्स मिळत आहेत, तर त्याचा अर्थ काय झाला की 12 लाख रुपये सपोज मला अंदाजे मिळणार आहेत वर्षाला. 12% म्हटलं तर ते कंपाऊंड होत गेले. तर ह्यावर्षी 12 लाख रुपये मिळाले म्हणजे पुढच्या वर्षी मला 1 कोटी 12 लाखांवर 12% मिळणार आहेत, नॉट 1 कोटीवर. तर ते एक्सपोनेन्शियली वाढत जाणार आहे नंतर चक्रवाढ दराने. आणि मला आता घर घ्यायचं आहे, समजा ह्या स्टेटला मी आलेलो आहे आणि मला घर घ्यायचं आहे, आणि घराची किंमत समजा 50 लाख रुपये. माझ्याकडे 2 चॉईस आहेत. त्या 1 कोटीमधले 50 लाख रुपये खर्च करून टाकणे आणि कॅशमध्ये घर घेऊन मोकळं होणे, किंवा एक 5-10 लाख रुपये डाऊन पेमेंट करून उरलेल्या 40 लाखाचं कर्ज काढणे. समजा मला कर्ज माझ्या जे पोर्टफोलिओचं ॲप्रिसिएशन आहे 12% सपोज, म्हणजे आपण उदाहरण म्हणून धरतोय, त्याच्यापेक्षा कमी दराने मिळत आहे. 8% मिळत आहे, 8% मिळत आहे, 9% मिळत आहे. 3% मी जास्त कमवतोय माझ्या पोर्टफोलिओमधून. तर मी कशाला 40 लाख रुपये माझ्या खिशातून टाकू? कर्ज काढणं बँक मला बँकेला मी सांगेल ना की आय एम क्रेडिट वर्दी, माझ्याकडे हे बघा हा माझा पोर्टफोलिओ, ही माझी सॅलरीचा इंटेक आहे, हे मी डेट फ्री आहे, द्या मला. बँक हसत मला 40 लाख रुपये, कारण की मी लेंडिंग म्हणजे क्रेडिट वर्दी आहे. बँकेला पण माहिती आहे की हे लोन आपलं सिक्युअर्ड लोन आहे. आणि मग ते 40 लाख रुपये सपोज मी घेऊन मी घर घेतलं, घराचा मी EMI 8.5% भरतोय, आणि ते 40 लाख रुपये जे माझे इन्व्हेस्टेड आहे त्याच्यावर मी 12% व्याज कमवतोय. तर त्यावेळेस माझं कर्ज सेन्सिबल ऑप्शन आहे. तेच पुन्हा की माझं कॉस्ट ऑफ कॅपिटल इज लेस दॅन माय रिटर्न ऑन कॅपिटल. माझं रिटर्न ऑन कॅपिटल इन माय पर्सनल फायनान्स केस इज 12%, आणि माझी कॉस्ट ऑफ कॅपिटल इज 8.5% किंवा 9%. तर तो गॅपमध्ये मला त्याला ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतात. तर मी जर माझं ते 40 लाख रुपये 12% ग्रो करत गेलो तर ते 20 वर्षात करोडोंमध्ये जातील. आणि ह्या 40 लाखांवर मी 8.5% किंवा 8% व्याज भरेल, तर ते 20 वर्षामध्ये भरून मी किती भरेल? 40 लाखाचे 70-80 लाख रुपये भरेल. तर त्याला ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतात. तर ते तुम्हाला कळायला लागते हळूहळू. पण ते कर्ज सेन्सिबल आहे, जिथं तुमचं आउटपुट हे त्या कर्ज वापरून, कर्ज जिथं तुम्ही डिप्लॉय करताय ते वापरून जे आउटपुट मिळणार आहे ते कर्जाच्या व्याजदरांपेक्षा जास्त आहे. पण जर तुमचं व्याजदर जास्त आहे आणि तिथून तुमचं आउटपुट येत नाही आहे आणि तुम्ही फक्त मोठा टर्नओव्हर घडवून आणताय, तर त्यावेळेस तुम्ही रिस्कमध्ये जाताय. तर आपण बऱ्याच वेळा आपल्याकडं होतं काय की व्यवसायामध्ये किंवा याच्यामध्ये की टर्नओव्हरला महत्त्व असतं, की इतका टर्नओव्हर झाला, इतके लोक काम करतायत, इतकं मोठं ऑफिस आहे, तुझं नेट प्रॉफिट किती येते मग ते जास्त मॅटर करणार आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड किती आलं तुझं, तू भांडवल किती लावलं आणि आउटपुट किती निघतंय, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. तर कर्ज चांगलंच आहे, स्केल होण्यासाठी त्याचा फायदाच होतो, पण ते ह्या गोष्टी गृहीत धरल्या पाहिजे की गणित लक्षात आलं फक्त इझिली मिळते म्हणून घेण्यापेक्षा त्या पलीकडे जाऊन विचार केला तर मग कर्ज चांगलं आहे ते व्यवसायासाठी किंवा हे असं होम लोन वगैरे. पर्सनल लोन घेऊच नका. पर्सनल लोन काढून लोक आयफोन घेत आहेत किंवा जमिनी घेत आहेत किंवा पर्सनल लोन काढून शेअर मार्केटमध्ये टाकताय. मूर्खपणा आहे, पूर्ण मूर्खपणा आहे. बॉरोड मनीवरती इन्व्हेस्टमेंट करायचीच नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे
बॉरोन मनीवर काहीच करायचं नाही आहे. जर इमर्जन्सी आहे, आता तुम्हाला पर्यायच नाही आहे, काही आता काही होऊ शकत नाही, अशी महत्त्वाची गोष्ट आहे की जीवनमरणाचा प्रश्न झालेला आहे, हेल्थ काहीतरी आलेलं आहे, त्यावेळेस पर्सनल लोन एकदम वर्स्ट केसमध्ये काढायला मी काय हरकत नाही आहे. पण छोट्या छोट्या कारणांनी पर्सनल लोन जसं तुम्हाला कोणतरी फोन करताय आणि घ्या म्हणून म्हणताय, 2 मिनिटात अकाउंटवर पैसे येतील म्हणून तुम्ही घेताय, तर ते तुम्ही म्हणजे नाही, चांगलं नाही आहे. क्रेडिट कार्डचं चांगलं आहे, तुम्हाला 2%, काही क्रेडिट कार्डचं 5-5% पण कॅशबॅक देत आहेत, पण तेवढंच वापरा माइंडफुली. जर तुम्ही वापरत असाल तर, सपोज आता माझ्याकडे क्रेडिट लिमिट समजा माझं 10 लाख रुपये आता सध्या, 2 क्रेडिट कार्ड आहे माझ्याकडं 5-5 लाखांचे, पण मला माहिती आहे की नेक्स्ट क्रेडिट सायकलमध्ये मी जेवढं पे करू शकणार आहे तेवढंच मी खर्च करतोय क्रेडिट कार्डचा, त्याच्यावर मी पुन्हा 2%, 5% कॅशबॅक पण घेतोय, मला मिळते ती, तर तेवढं ठीक आहे. पण जर तो माझ्या कंट्रोलच्या बाहेर गेला, असे पण केसेस बघितलेले आहेत की जे 10-20 लाख रुपये क्रेडिट कार्डचं डेट आहे आणि फक्त ते मिनिमम जे आउटस्टँडिंग आहे काहीतरी ते मिनिमम पेएबल अमाऊंट असते ती भरताय आणि ते रोल ओव्हर होत आहे. आणि क्रेडिट कार्डचं ते 40-50% त्याचं व्याजदर असतं दर साल, दर शेकड्याच्या हिशोबाने, तर ते वर्षाला दुप्पट होत जातं किंवा वर्षापेक्षा कमी वेळेत ते दुप्पट होत जातं. तर तो विळखा खूप वाईट असतो, त्याच्यातून कधी कधी एक आयुष्य अपुरं पडतं त्याच्यातून बाहेर निघायला. काही लोकांना तर पुढची पिढी मागच्या पिढीचे कर्ज फेडत बसते, तर कर्ज चांगलं नाहीच आहे. आपलं जे पारंपरिक विजडम आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. ऋण काढून सण करायचं नाहीये. आणि अंथरूण पाहून हातपाय पसरायचे हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग मला हातपाय पसरवायचं माझी ॲम्बिशन आहे ना भरपूर, तर मग माझं अंथरूण मोठं कर. मला भरपूर असे ऐसपैस हातपाय पसरायचे ना, मग मी आधी आज अर्निंग वाढव. आयफोन घ्यायचा आहे ना, तर आयफोन तुझं 7 दिवसांचं इन्कम कसं होईल ते आधी बघ. 7 दिवसात 1 लाख रुपये कमव आणि घे ना आयफोन घे. अजून काय घ्यायचं ते घे, जेट घे, याट घे. पण त्या लेवलला म्हणजे चार्ली मंगर म्हणतात की, चार्ली मंगर आता परवा त्यांची डेथ झाली, वॉरेन बफेट त्यांचे म्हणजे एक वॉरेन बफेट होते ते, किंवा बर्कशायर हॅथवेचे व्हाईस चेअरमन होते. तर ते म्हणतात की द बेस्ट वे टू अचीव समथिंग इज टू डिझर्व इट. हां, पहिलं आपण डिझर्व केलं पाहिजे की घ्या. म्हणजे हातपाय पसरायला मी नाही म्हणत नाहीये, भरपूर पसरवा, पण तसं तुमचं म्हणजे पांघरून पण मोठं करा आणि मग पसरवा. छोट्या पांघरुणात जास्त हातपाय पसरवले तर मग ते थंडीने कुडकुडून जाऊ आपण. म्हणजे साधे गणित आहेत, पण ते माइंडफुली केले पाहिजे, करायची तयारी पाहिजे, मग काय अडचण नाही. एक आता टिपिकल प्रश्नावरती ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय तासभर मागच्या, की माझं वय 30 वर्ष आहे, मला माझं भविष्य सिक्युअर करायचंय, माझी रिटायरमेंट मला छान झाली पाहिजे, पुढचे 30-40 वर्ष मी जे जगणार आहे ते छान मी जगलो पाहिजे. तर यासाठीचे 4-5 काय अशा गोष्टीत की मी सुरू केल्या पाहिजेत इन्व्हेस्टमेंट. बरोबर. सगळ्यात पहिली गोष्ट असे रूल्स आहेत, म्हणजे मी पण बनवलेले आहे असे. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिलं की माइंडफुली स्पेंडिंग करा. स्पेंड लेस दॅन यू आर मेकिंग. जे काय अर्न करताय त्याच्यापेक्षा कमी स्पेंड करा. 5%, 10% जे काय शक्य होईल ते बाजूला टाका. त्याला सेव्हिंग म्हणतात, ती पहिली स्टेप असते. ते तुम्ही सेव्ह केलं, त्याला सेव्हिंग फॉर अ रिझन नाव दिलेलं आहे, असं उगच नाही दिलेलं. सेव्ह म्हणजे काय, आता आपण सगळ्यात आधी बोललो की मॉडर्न इंडस्ट्रियल रिव्होल्युशननी किंवा मॉडर्न ह्या इकॉनॉमीनी तुम्हाला पैसे, इथिकल वेल्थ क्रिएशनचे ऑप्शन्स दिले. आज कोणीही काही बेसिक स्किल्स ॲक्वायर करून चांगलं लाईफ जगू शकतो, चांगलं एम्प्लॉयमेंट मिळू शकतो. इंटरनेटमुळे तर अनलिमिटेड पॉसिबिलिटीज तयार झालेल्या आहे. तर त्याच्याबरोबर तुम्हाला ह्या हाताने तुमच्या खिशात पैसे टाकताय आणि दुसऱ्या हाताने पैसे काढून घ्यायची पण त्यांनी सोय केलेली आहे. म्हणजे कन्झ्युमरिझमला तुम्ही बळी पडलेले आहे, तुम्ही कमाईपेक्षा जास्त खर्च करताय, ते सगळं होत आहे. तर पहिलं म्हणजे स्पेंड लेस दॅन यू आर मेकिंग, ते सगळ्यात पहिलं बेसिक आहे. त्यानंतर जे काय सेव्ह केलं म्हणजे काय की तुम्ही त्या सगळ्या प्रलोभनांना बळी पडले नाही, तुम्ही वाचवले काही पैसे थोडेफार. तुमचे बेसिक नेसेसिटीज, तुमचे कम्फर्ट, तुमचे बिल्स, तुमच्यावरचे डिपेंडन्सी आहे त्यांच्या सगळ्यांचं एक बेसिक कम्फर्ट फॉलो करून तुम्ही आता 5-10% वाचवलेले, तर त्याला इन्व्हेस्ट करा, सेन्सिबली इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्टमेंट म्हणजे ते स्टॉक मार्केट म्हणजे काहीतरी लॉटरीचं तिकीट नाही आहे की तुम्ही गेले 6 महिन्यात दुप्पट झालं वगैरे. थोडं सेन्सिबली समजून घ्या, रॉकेट सायन्स नाही आहे. आपण व्यवस्थित जर समजून घेतलं, जर तुम्हाला नाही इच्छा किंवा तेवढं इंटरेस्ट नाही आहे किंवा टेक्निकली कॉम्पिटन्स नाही आहे किंवा नाही कळत आहे, तरी एक बेसिक इंडेक्स फंडसारखे काही इन्स्ट्रुमेंट असतात ज्याच्यामध्ये तुमचं वेल डायव्हर्सिफाईड इंडेक्स फंडमध्ये, एखाद्या बेसिक इंडेक्स फंडमध्ये निफ्टी 100 किंवा निफ्टी 500मध्ये एक SIP करा, लमसम करा, जसा कॅश फ्लो होईल. जे सॅलरीड आहे ते SIP करू शकता, ज्यांच्याकडं इरेग्युलर इन्कम फ्लो आहे बिझनेसवाले ते लमसम टाकू शकता. त्याला थोडं टाकत राहा. जो पैसा तुम्ही 5-7 वर्षांपेक्षा अधिक काळासाठी पार्क करू शकता, बाजूला ठेवू शकता, तो पैसा इक्विटीमध्ये जाऊ द्या. जो पैसा तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये लागणार आहे, 6 महिन्यात लागणार आहे, 1 वर्षात लागणार आहे, 2 वर्षात लागणार आहे, त्याला नॉन इक्विटी इन्स्ट्रुमेंट असतात काही, लाईक डेट फंड्स म्हणतात त्याला,
डेट फंड्समध्ये पण काही असे फंड्स असतात, असे डेट इन्स्ट्रुमेंट्स असतात ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे डेट्स असतात, म्हणजे गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असतात, इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स असतात किंवा हायवेचे बॉन्ड्स असतात, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार. त्याला सॉव्हरेन गॅरंटी म्हणतात, की सरकारने दिलेली गॅरंटी असते ती. तशा किंवा सरकारचे ट्रेजरी बिल्स असतात, त्याच्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. इक्विटीमध्ये 12-14% मिळू शकतात तुम्हाला दर साल दर शेकड्याच्या हिशोबाने. गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये सिंगल डिजिटमध्ये मिळेल, लाईक 5-7 इयर्स किंवा काय. त्याला आपण इक्विटीमध्ये सेफली ठेवू शकतो. म्हणजे इक्विटी मार्केट हे थोडं व्होलेटाईल असतं, त्यामुळं त्याला एक इनफ टाइम देणं गरजेचं असतं. माझ्या दृष्टीने 7 वर्ष तरी तुम्ही दिले पाहिजे त्याला कमीत कमी, त्याचं ट्रू पोटेन्शियल रिअलाइज करण्यासाठी. तर ते झालं इन्व्हेस्टिंग, राईट. म्हणजे मग इन्व्हेस्टिंगमध्ये काय होतं की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काम करते. जर तुम्ही त्याला बऱ्यापैकी वेळ दिला, की मी जसं म्हटलं 7 वर्ष, आणि एकदा तुम्हाला 7 वर्ष तुम्ही त्याच्यामध्ये घातले ना, तर ते पॉवर ऑफ कंपाऊंडिंग तुम्हाला रिअलाइज व्हायला लागते की कंपाऊंडिंग कसं अमेझिंग गोष्ट आहे. आपल्याला ते जोपर्यंत आपण म्हणजे प्रॅक्टिकली बघत नाही तोपर्यंत ते कळत नाही की कंपाऊंडिंग म्हणजे कसं भारी प्रकार असतो म्हणून. ते म्हणजे असं आईन्स्टाईनचं कोट आहे, तो काही लोक म्हणतात की आईन्स्टाईनचं नाही, पण एक छान कोट आहे की कंपाऊंडिंग इज द 8th वंडर ऑफ द वर्ल्ड. कंपाऊंडिंग हे जगाचं 8वं आश्चर्य आहे. ज्यांना ते कळलं त्यांनी कंपाऊंडिंग रेटनी कमावलं, ज्यांना नाही कळलं त्यांनी कंपाऊंडिंग रेटनी गमावलं, राईट. ते कंपाऊंडिंग समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग ते कंपाऊंडिंग एकदा तुमचं काम व्हायला लागलं, त्या म्हणजे 7 वर्षानंतर 10 वर्षानंतर कंपाऊंड रेटने एकदा वाढायला लागलं, तर आपण कल्पना पण केली नसते अशा पद्धतीनेही आपला पोर्टफोलिओ ग्रो होऊ शकतो. म्हणजे असे मी उदाहरणं बघितलेलं आहे, स्वतः पण रिअलाइज केलेलं आहे की आपल्याला कळत नाही, आपल्याला लक्षात येत नाही की किती पोटेन्शियल असतं कंपाऊंडिंगमध्ये. 10-12% ही वाढणारं इन्स्ट्रुमेंट इनफ टाइम जर दिला. कंपाऊंडिंगमध्ये 2 व्हॅरिएबल असतात, आर आणि टी. आर इज रेट ऑफ रिटर्न, हा एक व्हॅरिएबल आहे, आणि टी इज टाईम, तुम्ही किती काळासाठी तुम्ही इन्व्हेस्टेड आहात. तर आर कदाचित तुमच्या हातात नसेल, इक्विटी मार्केटमध्ये आर व्होलाटाईल असतो, पण टी तुम्ही ठरवू शकता की किती वेळ तुम्हाला इन्व्हेस्टेड राहायचं आहे. आणि मग एकदा ते पॉवर ऑफ कंपाऊंडिंग रिअलाइज झालं की मग लोक लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टेड राहायला मेंटली प्रिपेअर व्हायला लागतात आपोआप. म्हणजे असे उदाहरणं बघितलेले आहेत की ज्यांचे आजोबांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि 3री-4थी पिढी पण आता ते पोर्टफोलिओ इनहेरिट करते आणि खूप हँडसमली म्हणजे त्या पोर्टफोलिओनी ग्रोथ केलेली आहे. इव्हन त्याच्या डिव्हिडंडमध्ये त्यांना 20-30 लाख रुपये वर्षाला मिळत आहेत. अशी उदाहरणं मी प्रत्यक्ष बघितलेले आहेत. म्हणजे तर एकदा ते रिअलाइज झालं की मग तुम्ही इन्व्हेस्टेड राहता आणि चुका कमी होत जातात. तर पहिलं काय की स्पेंड लेस दॅन यू आर मेकिंग, उरलेला पार्ट इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्टेड पैशाला एक वेळ द्या कंपाऊंडिंगने ग्रो व्हायची, आणि मग एक इनफ टाईम दिला की मग नंतर तुम्ही म्हणजे कल्पनाही केली नव्हती तशा पद्धतीने ती ग्रोथ बघू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही कधी रिटायर व्हाल त्यावेळेस पण पुन्हा तोच फॉर्म्युला आहे की स्पेंड लेस दॅन युअर मेकिंग. म्हणजे तिथं जी ग्रोथ आहे त्याच्यापेक्षा कमी खर्च ठेवा. समजा एखाद्या माणसाकडे 1 कोटी रुपयाचा पोर्टफोलिओ आहे आणि तो 12% ग्रो होत आहे, म्हणजे तो वर्षाला 12 लाखांनी ग्रो होत आहे, आणि तुमचा खर्च जर 12 लाखांपेक्षा कमी असेल तर उरलेला पार्ट रिइन्व्हेस्ट होऊन कंपाऊंड होणार आहे. तर ते फक्त फॉलो करायचं आहे नंतर, की ती जी सोन्याचा अंडे देणारी कोंबडी आहे तिचे फक्त अंडेच खायचे आहेत, म्हणजे ती कोंबडी कापायची नाहीये. मग ते अंडे परपेच्युअली मिळत राहतील. तिसरं माझ्या मते इट्स नेव्हर टू लेट, आजही सुरुवात करू शकता. काही लोक फ्युचर जनरेशनसाठी पण प्लॅन करतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की ठीक आहे बाबा माझा उशीर झाला पण माझ्या मुलाला मी म्हणजे हे करेल, त्याला एज्युकेट करेल, त्याच्यासाठी कंपाऊंडिंग त्याच्याकडे पण एक वेळ आहे, आणखी माझ्यापेक्षा जास्त वेळ आहे, तर मी त्याला कंपाऊंडिंगचं बेनिफिट देईल. तर त्याला जनरेशनल वेल्थ असं काहीतरी म्हणतात, की अशा काही वेल्थ असतात की ज्या अक्रॉस जनरेशन कामात येतात, आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. म्हणजे जर पुढच्या पिढ्यांना कामात येत असेल तर चांगलंच आहे, तुम्ही काहीतरी चांगलं काम करून जाताय. मागच्या पिढीने करून ठेवायचं आणि पुढच्या पिढीने. म्हणजे काल परवाच एक पॉडकास्ट शूट केला, तर त्यात ते बिझनेस करत होते, त्यांचा बिझनेस होता आणि त्यांना 2 मुली होत्या, ते माझ्या ओळखीचे आहेत. तर ते म्हणले की नोकरीचं मला माहित नाही, पण माझं बिझनेसचं असं आहे, मी एका टप्प्यावरती तो बिझनेस आणून ठेवणार आहे, बरोबर, वेल्थ क्रिएशन होणार आहे त्याचं 20 वर्ष अजून पुढचे. आणि जेव्हा मुली मोठ्या होतील तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही एक वेळ मार्क कमी पडले तरी चालतील, पण दुनियादारी शिका, सगळं काही शिका आणि तो बिझनेस पुढे घेऊन जा. तर ते पुढे घेऊन जा म्हणजे कुठनं घेऊन जा, जिथे मी आणून ठेवलंय तिथनं पुढे घेऊन जा. म्हणजे त्या फॅमिलीने, त्या वडिलांनी जे काही कमवलंय तिथून पुढे ते घेऊन जाणार. करेक्ट. तसं नोकरीत नाही रे, नोकरीत नाहीये. तू रिटायर होताना 2 लाख पगार आहे तुझा, पण मुलाचा कदाचित 50,000 असेल सुरू करताना. हे स्टॉक पोर्टफोलिओ मध्ये पण तेच आहे की मी जिथं पोर्टफोलिओ सोडून जातोय तिथून पुढे माझ्या मुलासाठी कंपाऊंड होणार आहे, तो त्यात चुकीचं काही नाहीये. म्हणजे त्या पॉडकास्टची लिंक आपण टाकू डिस्क्रिप्शन मध्ये, तो नक्की बघा.
आणि थोडं आता आपण पैशाचं मागचं जे सायन्स आहे ते समजून घेतोय, तर कन्झ्युमरिझमवर थोडं बोलायला पाहिजे असं मला वाटतं. की थोडं चंगळवाद आता फोप आलो आहे, थोडं जग हे ग्लोबल खेळ झालंय असं आपण म्हणतोय, पण जग हे तेवढंच इंटिमेट मार्केट पण झालंय आता. तर कन्झ्युमरिझमचा किती मोठा हात आहे आपल्या? खूप मोठा हात आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की आपण जे निर्णय घेत असतो ते आपण फ्री विल मध्ये नसतो, बऱ्याच वेळा ऍक्च्युअली आपण घेतच नसतो, आपण ते घेतच नसतो, आपण कुठला तरी इन्फ्लुएन्स खाली घेत असतो. आणि तो इन्फ्लुएन्स मार्केटचा असतो, सोसायटीचा असतो, आपल्या मित्रांचा असतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांचा असतो. तर कन्झ्युमरिस्ट जे कल्चर आहे त्याच्यामध्ये मेनली तो इन्फ्लुएन्स या बोर्डरूममध्ये बसलेले जे मार्केटिंग जिनियस आहेत त्यांचा पण असतो. की ते असे काही मार्केटिंग ट्रिक बनवतात की अमुक अमुक वस्तू तुमच्या हातात असेल तरच तुम्ही आनंदी आहे, किंवा अमुक अमुक वस्तूचा अमुक अमुक ब्रँडची गोष्ट तुमच्याकडे असेल तरच तुम्ही आनंदी आहे, तरच तुम्ही श्रीमंत आहे. म्हणजे इव्हन किती मोठं सक्सेस आहे ना मार्केटिंग मधलं, की घर आणि गाडी ह्या 2 प्रॉडक्ट्स आहेत आणि त्या 2 वस्तूंवरच लोकांच्या लाईफचं सक्सेस अटॅच करून टाकलेलं आहे. किती मार्केटिंग जिनियस असेल ज्यांनी कोणी ते केलेलं आहे, की तुमच्याकडे घर आणि गाडी नाही तर तुम्ही सक्सेसफुलच नाहीये. आणि ते किती एम्बेड झालेलं आहे लोकांच्या माइंडमध्ये, की ते पहिले सक्सेस सिम्बॉल पहिले ते 2 आहेत. आणि आता त्याच्या बरोबरच आता कितीतरी आलेले आहेत नवीन जनरेशनमध्ये, तर ते आता ते खूप आलेले आहेत की तुमच्या कपड्यांचे ब्रँड, आधी पण होतं तुमच्या फोनचा ब्रँड, तुमच्या शूजचे ब्रँड, इथपर्यंत माइंडफुल झालेले आहेत लोक. तर हे मेनली काय आहे की आपल्या डोक्यावर आपलं, म्हणजे आपल्या धडावर आपलं डोकं नाही आहे, आपलं मस्तक नाही आहे, आपलं मस्त कोणीतरी कंट्रोल करतंय. आणि ते मार्केटिंग जिनियस आहेत जे तिथं बोर्डरूम मध्ये बसून त्या मार्केटिंग कॅम्पेन डिझाईन करतायत, की त्यांनी ते अटॅच केलेलं आहे. ते हॉलिवूडमध्ये ती मूवी होती फाईट क्लब, त्याच्यामध्ये ते खूप सुंदर पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे. तो म्हणतो की म्हणजे वी बाय थिंग्स दॅट वी नो लॉंगर नीड टू इम्प्रेस द पीपल वी डोंट लाईक. म्हणजे आपण अशा वस्तू विकत घेत बसतो ज्यांची आपल्याला गरज नाही आहे, अशा लोकांना इम्प्रेस करत बसतो जे आपल्याला आवडत नाही किंवा त्यांना आपण आवडत नाही. आणि याच्या सायकलमध्ये आपण अडकून गेलेलो आहे. मग मला माझा फोन दर 3 वर्षांनी अपग्रेड करायचा आहे, माझं फर्निचर दर 5 वर्षांनी अपग्रेड करायचं आहे, मी घर घेतोय त्याचं लोन फेडेपर्यंत घर जुनं होतं आहे, त्याला पुन्हा रिनोव्हेट करायचं आहे. आणि मग मी त्या विशेष सर्कलमध्ये अडकून गेलेलो आहे पूर्णपणे. आणि मग कन्झ्युमरिझम काय आहे की ते तुम्हाला सांगतंय की तुमच्याकडे जे आहे ते तू व्हॉइड तयार करताय तुमच्या थिंकिंगमध्ये, की तुमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये कमतरता आहे, त्याच्यामध्ये कमी इनफ नाहीये. तुमच्याकडे हे असेल तर तुम्ही आणखीन पुढे जाल. मग आधी ते टीव्हीचा इन्फ्लुएन्स होता, मूवी स्टार्स वगैरे त्यांचा इन्फ्लुएन्स होता, आता इंटरनेटचा इन्फ्लुएन्स आहे. की मग लोक तोच म्हणजे स्टेटस मेंटेन करण्यासाठी मग आपण मार्केटिंग जिनियस लोकांनी जे काय ठरवून दिलेलं आहे ते आपण फॉलो करतोय आणि आपण स्वतःच्या डोक्याने विचार करत नाहीये, फक्त मेन तो आहे. तर त्या ट्रॅपमधून जर आपण लवकर बाहेर पडलो तर मग थोडं सोपं होतं, मग आपले निर्णय घेणं, सेव्हिंग इन्व्हेस्टिंग थोडं सोपं व्हायला लागतं. आता सेव्हिंग इन्व्हेस्टिंगमध्ये मेन प्रॉब्लेम काय आहे की तिथं स्टेटस नाही आहे. म्हणजे मी काय असं माझा पोर्टफोलिओ 2 कोटी रुपयाचा आहे असं काही टॅटू करत नाही माझ्या कपड्यावर की 2 कोटीचा पोर्टफोलिओ झाला, ते दिसत नाही ना कोणाला. पण मेनली कन्झ्युमर्स कल्चरमध्ये काय आहे की तुमच्या ज्या टॉईज आहे तुमच्या हातातल्या, की तुमचा फोन, तुमची कार, हे स्टेटस सिम्बॉल आहेत. त्या मार्केटिंग कॅम्पेननी बनवलेले आहेत आणि समाजाने पण ते ऍक्सेप्ट केलेले आहेत की तुमच्या गाडीनुसार ते तुमचं स्टेटस ठरणार आहे, तुमच्या घराच्या साईजनुसार ठरणार आहे, जे व्हिजिबल आहेत. आणि ते बघून मग तुम्ही त्या लोकांना इम्प्रेस करायचा प्रयत्न करताय. बरं ते इम्प्रेस होत आहेत का? तर आय डोंट नो, म्हणजे आय डोंट थिंक की ते इम्प्रेस होत आहेत. त्याला एक झालं तरी काय मिळणार आहे तुम्हाला, असं की ते थोडं तुम्हाला येऊन जीव घालणार आहेत. म्हणजे आता ते मॅन इन द कार पॅराडॉक्स म्हणून वाचलो होतो मी एका पुस्तकात, सायकोलॉजी ऑफ मनीमध्ये. ते खूप सुंदर आहे. म्हणजे तो म्हणतो की जेव्हा तुम्ही एखादी नवीन कार घेता आणि मग ती कार चालवत असता, तर जेव्हा तुम्ही रस्त्यावरून जात असता ती कार घेऊन, तुम्हाला असं वाटत असतं की सगळे माझ्याकडेच बघतायत, माझ्या कारकडेच बघतायत. आता तुम्ही इथं बाहेर रोडवर गेले तर ह्या रोडवरती किती कार आहेत, तुम्ही जस्ट 5 मिनिटं असं स्तब्ध उभं राहा आणि काउंट करा की किती BMW गेल्या, किती ऑडी गेल्या आणि किती मर्सिडीज गेल्या. छोट्या गाड्यांचा तो विचार करू नका, 20-30 लाखाच्या आतमधल्या गाड्यांचा. तर आणि कोण गेलं, कोण बसलं होतं ड्रायव्हिंग सीटवर, मागच्या सीटवर, कोणाला वेळ आहे एवढे लक्ष द्यायला. तर मॅन इन द कार पॅराडॉक्स काय आहे की जो गाडी चालवतोय त्याला असं वाटत असतं की हे सगळ्या लोकांचं माझ्याकडेच लक्ष आहे आणि हे सगळे लोक मला अप्रिशिएट करतायत, अरे बघा कशी भारी गाडी आहे. ऍक्च्युली रियालिटीमध्ये काय होतं की मी जेव्हा एखादी गाडी रस्त्यावर बघतो किंवा तुमची गाडी कोणीतरी रस्त्यावर बघतो, तर तो त्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर कोण बसलेलं आहे किंवा त्या गाडीच्या बॅक सीटवर कोण बसलेलं आहे ते ॲप्रिशिएट नाही करत. तो काय त्याच्या मनामध्ये ॲप्रिसिएशन नाही तयार होत, त्याच्या मनामध्ये एनव्ही तयार होत आहे की तो म्हणतो की अरे यार ही गाडी, अशी गाडी माझ्याकडे कधी येईल. प्रत्येकजण आपल्याविषयी विचार करतोय, तुमच्याविषयी विचार करायला कोणालाच वेळ नाहीये. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की तुम्ही कोणाला इम्प्रेस करत नाहीये, तुम्ही सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला स्वतःला इम्प्रेस करायचंय.
आणि स्वतःला इम्प्रेस आपण कधी होणार आहे, जेव्हा आपण फायनान्शियली फ्री होणार आहे, थोडं आपल्याकडं काहीतरी पैसा साठणार आहे, आपण कम्फर्ट झोनमध्ये म्हणजे कम्फर्ट लेवलला जाणार आहे, आपल्याकडं टाइम फ्रीडम येणार आहे आपल्याला, आपण आपले जे नियर अँड डिअर आहे त्यांना वेळ देऊ शकणार आहे, आपण मिनिंगफुल मेमरीज क्रिएट करू शकणार आहे, हां आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या मुलाबाळांना वेळ देऊ शकणार आहे, आपला टाइम फ्री होणार आहे आपल्या कामातून, किंवा त्यावेळेस आपण आनंदी होणार आहे. हे इम्प्रेस करत बसलो आपण सगळ्या जगाला, तर इम्प्रेस तर कोणी होणार नाही, पण आपण एनव्ही, जिलसी, असूया, मत्सर आपण स्वतःवर उडवून घेतोय, त्याला शेवट नाहीये. इम्प्रेस कोणी होत नाहीये. तर बेस्ट पर्सन टू इम्प्रेस इज युअर सेल्फ. स्वतःला इम्प्रेस करा, स्वतःची हेल्थ कशी इम्प्रूव्ह करता येईल ते बघा, आणि फायनान्शियल फ्रीडम वगैरे हे जास्त मिनिंगफुल पर्पज गोल्स होऊ शकतात, रादर दॅन कारचं मॉडेल, फोनचं मॉडेल, आणखीन अपग्रेड. ते संपणार नाहीये. आणि त्यांनी होणार काय की ते तुम्ही त्या म्हणजे दुसऱ्यांचे खिसे भरताय, दुसरं म्हणजे आपलं स्वतःचे खिसा रिकामा करून. बरोबर. तर मला ते म्हणजे ते वाटतं. तर ते एकदा क्लिअर झालं, म्हणजे कन्झ्युमरिस्ट कल्चर त्याच्यामध्ये तयार होतं की इतरांना इम्प्रेस करण्याचं इच्छा, जगाला इम्प्रेस करण्याची इच्छा, त्याच्यातून ते तयार होतं. तर ते सोडून दिलं आणि बेस्ट पर्सन टू इम्प्रेस इज यू युअर सेल्फ. ते एकदा कळलं की मग सोपं होत जातं मग थोडं. थँक्यू सो मच. आणि पर्सनली आम्हाला पण पुढे कसं वागायचं हे जास्त कळलं, त्याच्यामुळं अजून जास्त थँक्यू. आणि सुद्धा महत्वाचं आहे पॉडकास्ट. आणि आय होप की जे कोणी बघणार आहेत हा व्हिडिओ, हा पॉडकास्ट, तर त्यांनाही काहीतरी समजलं असेल, नवीन कळलं असेल, आणि यातनं काहीतरी घेऊन पुढे जाऊ. आणि आता आपण जे बोललो ना, त्यानंतर घरी जाऊन विचार करणार आहे मी, आत्ताही विचार केला, आणि काही निर्णय कदाचित बदलतील, नवीन येतील, त्याच्यामुळे पण खूप जास्त थँक्यू. मी आता हा पॉडकास्ट जेव्हा रिलीज होईल तेव्हा बघूच आपण, आणि वही पेन घेऊन बसू, नोट्स काढू, तर इम्प्लिमेंट करू. थँक्यू सो मच अमोल. तुम्ही इन्व्हाइट केल्याबद्दल मला पण एक प्लॅटफॉर्म मिळाला काही गोष्टी एक्सप्रेस करायच्या. थँक्यू. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या कामासाठी. धन्यवाद.